उपस्थित सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये श्रीमती प्रेमलताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमासाठी मला ज्यांनी बोलवलं अशा संस्थेचे सचिव गौरीताई चव्हाण, प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक मीटिंग मध्ये म्हणा किंवा कुठल्याही समस्येबद्दल चर्चा करण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन करणारे महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कार्यालयाचे मंत्री म्हणून ज्यांनी प्रचंड काम या देशात केलं, या महाराष्ट्रात केलं, असे आमचे मार्गदर्शक पृथ्वीराज चव्हाण बाबाजी. या कार्यक्रमाचं नेमकेपणाने सूत्रसंचालन करणारे आणि मी पुण्याचा आहे म्हणून मला मी काय बोललं पाहिजे आणि किती बोललं पाहिजे याची आधीच जाणीव करून देणारे तडाके साहेब, तुम्ही पुणेकरांपेक्षा भारी आहात कराडकर, याबद्दल काहीच वाद नाही असं सुरुवातीलाच सांगून मोकळं झालेलं बरं. कारण आजकाल पुण्यामध्ये विद्वान म्हणावं अशी माणसं फार कमी राहिलेली आहेत, हे आम्ही जाहीरपणे या ठिकाणी कबुली देतो. खरं तर चांगल्या गोष्टीला चांगलं म्हटलं पाहिजे आणि वाईट गोष्टीला वाईट म्हटलं पाहिजे. चांगल्याचं कौतुक केलं पाहिजे, त्याला सन्मानित केलं पाहिजे, त्याला पुरस्कार दिला पाहिजे आणि चुकीची गोष्ट घडत असेल तर त्याचा निषेधही केला पाहिजे. या विचारधारेतून माझी जडणघडण झालेली आहे. आणि म्हणून वैद्यकीय मदत कशी मिळवावी, मोफत उपचार कसे मिळवावेत आणि शासनाच्या या संबंधीच्या योजना काय आहेत किंवा तरतुदी काय आहेत. खरं तर हा कार्यक्रम ज्यावेळी आयोजित करण्यात आला, तारखांची जुळवाजुळव झाली. या 8-10 दिवसांच्या काळामध्ये मला असं कळलं की काही डॉक्टरांना असं वाटलं की हे प्रकरण आमच्या विरोधात दिसतंय रुग्ण हक्क परिषद म्हणजे. मी आधीच त्यांना सांगतो किंवा खुलासा करू इच्छितो की तुमच्या विरोधात काही नाही बाबांनो, अजिबात तसं काही तुमच्या मनाला लावून घेऊ नका. खरं तर मी ज्यावेळी हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे हे पुस्तक लिहिलं, तर बऱ्याचदा पुस्तकांचे कंटेंट तुम्हाला माहिती आहेत, आंतरराष्ट्रीय लेखकांचे वगैरे, एकदम झटपट श्रीमंत कसं व्हावं, शिवखेरांची पुस्तकं असतात, यशाच्या शिखरावर कसं जावं. आणि मग चालता चालता दादरच्या चौपाटीवरच्या पुस्तकाच्या दुकानात असेल किंवा पुण्यामध्ये डेक्कनला चालताना ही पुस्तकं दिसतात. मलाही वाटलं की ज्यावेळी आपण हॉस्पिटलच्या बिलाबाबत लोकांनी जागरूक झालं पाहिजे आणि या विषयाची जागृती वाढली पाहिजे म्हणून आपण एक पुस्तक तयार करावं. मला असं वाटलं होतं सुरुवातीला की त्या पुस्तकाला असं नाव द्यावं की डॉक्टरांनी झटपट श्रीमंत कसं व्हावं म्हणून. कारण योजनांचे पैसे रुग्णांच्या खिशात जात नाही, ते डायरेक्ट डॉक्टरांच्या गल्ल्यातच येतात ना, त्यामुळे डॉक्टरच श्रीमंत होणार आहे त्याच्यामध्ये. पण मी म्हटलं डॉक्टरांनी जर झटपट श्रीमंत व्हावं तर सामान्य नागरिक म्हणाला अरे डॉक्टरचं पुस्तक आहे मी कशाला घेऊ. सगळ्यांनीच ते घेतलं पाहिजे म्हणून त्याचं नाव हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे असे ठेवलं. आता ठेवल्यामुळे काही मला वाटतं की कोण जर दुखावलं गेलं असेल तर मी पुन्हा एकदा त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाला बाबांनी खूप वेळ दिला होता. या पुस्तकाची 3री आवृत्ती पण मला वाटते लवकर येईल, कारण तरतुदी बदलत आहेत, अनेक प्रकारच्या योजना त्याच्यामध्ये समाविष्ट होत आहेत. 3ऱ्या आवृत्तीच्या वेळी मात्र मला वाटतं की पुस्तकाचं नाव बदललं पाहिजे की काय याबद्दल एकदा सगळ्यांची चर्चा करावी. मुद्दा असा आहे, काल परवा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची घटना टीव्हीवर प्रचंड गाजली, महाराष्ट्रात त्याची फार मोठी बातमी झाली. एक मुलगी आई बनत असण्याच्या प्रक्रियेमध्ये गेली, ती जाताना तिच्या 2 लहान बाळांना जी नवजात जन्मलेली त्यांना बघू सुद्धा शकली नाही. त्या लहान बाळांना, जी जुळी बाळ आहेत, त्यांना आईचा स्पर्श काय असतो, मातेचा स्पर्श काय असतो, तिच्या जवळ घेणं काय असतं, तिच्या कुशीत राहणं काय असतं, आईचा सहवास काय असतो, तो सहवासच त्या मुलींना मिळाला नाही. का मिळाला नाही? एका डॉक्टरवर
त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला. खरं तर हा गुन्हा ट्रस्टींवर दाखल करायला पाहिजे. आणि परत एकदा डॉक्टर कोणी असतील किंवा त्यांनी कोणी प्रतिनिधी आले असतील तर ऐका, मी याच्यामध्ये म्हणतो की डॉक्टरांवर जो गुन्हा दाखल झाला तो चुकीचा आहे. डॉक्टर हे हॉस्पिटलचे बांधील असलेले कर्मचारी आहेत, कामगार आहेत असं मी मानतो. अधिकार पद डॉक्टरांकडे नाहीत. मॅनेजमेंट जे सांगेल ते त्यांना करावं लागतं. मॅनेजमेंट ज्यावेळी म्हणतं की हो त्याचे 50,000 रुपये आलेत, 1,00,000 रुपये आले, आता तू ट्रीटमेंट चालू कर, त्यावेळेस डॉक्टर ट्रीटमेंट चालू करतात. डॉक्टर स्वतःचं डोकं चालवत नाहीत. जर चालवलं तर हॉस्पिटल चालक त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतात की तू आता खूप शहाणा झालास, आता तू आमच्या इथे काही थांबू नको, तुझं तू बघ. त्यामुळे ज्या कोणा गायसस डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला, त्या गुन्हा दाखल झाल्याच्या प्रक्रियेचा सगळ्यात आधी निषेध कोणी केला असेल तर रुग्ण हक्क परिषद म्हणून मी केलाय. जे आपल्या अंगावर बालंट यायचं होतं त्यांनी त्या बिचारा डॉक्टरच्या अंगावरती ते शेकलं आणि त्याच्यामध्ये तो बदनाम झाला असं मला वाटतं. एक महिला गर्भवती आहे, तिच्यावर 5.5 तास कुठलेही उपचार केले नाहीत. उपचार का केले नाहीत? ज्या वेळी ती महिला बाळंत होणार त्यावेळी तिला जुळी मुलं होणार. सोनोग्राफीमध्ये तर बंदी आहे आपल्याकडे, मुलं आहेत की मुली आहेत सांगण्याबद्दलची, त्याच्याबद्दलची स्पष्टतेची गोपनीयतेचा कायदा आहे आपल्याकडे. जी काही 2 बाळं होणार आहेत ती बाळं 1 महिना काचेच्या पेटीत NICU मध्ये ठेवायची आहेत आणि त्यांच्यासाठी 10-15 लाख रुपयांचा 20 लाख रुपयांचा खर्च येणार. पुढे 1-2 महिने त्यांना त्या काचेच्या पेटीत ठेवावं लागणार आणि त्याचे पैसे यांनी आधी मागितलेले जे की ती मुलं जन्मालाच आलेली नाहीत. जी मुलं जन्माला आलेली नाहीत त्या मुलांच्या उपचारांसाठीचे 10 लाख रुपये मागण्याचा प्रताप केला. आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जे केळकर म्हणून सर्व आहेत, मंगेशकर कुटुंबियांनी त्यांच्या नावे सगळे पॉवर ऑफ अटर्नी करून अधिकार दिलेले आहेत. त्या केळकरांनी एक पत्रक जाहीर केलं, त्याच्यामध्ये त्यांच्या सहित आणखी 3 जणांच्या सह्या आहेत. त्या पत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्ही 10 लाख रुपये त्यांना मागितले, म्हणजे त्यांनी एक प्रकारे कबुली देऊन टाकली. तुमच्याकडे सगळ्यांकडे ते पत्र फिरलं, व्हॉट्सअपवर सगळ्यांकडे फिरलं, बऱ्याच जणांनी एक्सवर टाकलं, ट्विटरवर म्हणतो आपण ते, फेसबुकवर ते पत्र अपलोड केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की 10 लाख रुपये मागितले म्हणून यांनी सगळ्यांनी हा गोंधळ केलाय. आम्ही म्हणजे लिहून मान्य केलेलं आहे. आपल्याकडे रुग्णांच्या हक्काची जी सनद आहे ती WHO ने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि युनो मध्ये सहभागी असलेल्या 125 पेक्षा जास्त देशांनी जी सनद मान्य केलेली आहे तीच सनद आपल्या देशामध्ये मान्य केलेली आहे. आता त्याचा भाग असा आहे की त्याच्यामध्ये दंड 10 रुपयाचाही होत नाही आणि 1 दिवसाची सुद्धा शिक्षा होत नाहीत, म्हणून या हॉस्पिटलचे मालक निर्ढावले. त्याच्यामध्ये जर काही दंडाची तरतूद असती, किमान तासभर उठाबशा काढ एवढं जरी असतं तरी लोकांना त्याची भीती असते. पण कायद्याची तरतूद नाही, काही त्याच्यामध्ये दंड होणार नाही, त्याच्यामध्ये कुठली शिक्षा होणार नाही, फक्त मार्गदर्शक तत्व आहे. आता या तत्वांमध्ये जो माणूस आजारी आहे त्याला कुठला आजार झालाय किंवा कुठला रोग झालाय हे उघड करायचं नाहीये. पण दीनानाथ मंगेशकरच उदाहरण सांगतो कारण ते ताजं आहे, काल परवा घडलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या देशाची एक परिस्थिती आहे की 2 महिन्यांनंतर आपली मेमरी डिलीट होते. 2 महिन्यांनंतर आपण विसरून जातो, 2 महिन्यांनंतर आपल्याला वाईट वाटत नाही, 2 महिन्यांनंतर आपल्याला रडू येत नाही, 2 महिन्यांनंतर आता कुठल्या मुद्द्यावर रडायचं आणि आता कुठल्या मुद्द्यावर ओरडायचं हे आपल्याला माहिती असतं. पण आता अजून या घटनेला 2 महिने झाले नाहीत म्हणून रुग्णांच्या हक्काच्या सनदेमध्ये लिहिलेलं आहे की त्या व्यक्तीला जो कुठला आजार झालाय तो 3ऱ्या माणसाला हॉस्पिटलकडून कळता कामा नये. फार जवळचा नातेवाईक असेल तर, म्हणजे बायको आजारी असेल तर नवऱ्याला सांगायचं हिला असा आजार आहे, किंवा नवरा आजारी असेल तर बायकोला सांगायचं, पण तिराईत माणसाला अजिबात कळू द्यायचं नाही. 25 वर्षापूर्वी HIV नावाच्या रोगाने भरपूर थैमान घातलं होतं आणि तो रोग डायरेक्ट माणसाच्या थेट चारित्र्यावर बोट दाखवणारा होता. तो होण्याची कारणं विविध होती, अनेक प्रकारची होती. पण अशा काळामध्ये जर एखाद्याचा आजार उघड झाला तर तो माणूस बदनाम होऊन आयुष्यातून उठण्याच्या
काय म्हणतो आपण त्याला, की संपून जाण्याच्या मनस्थितीमध्ये, इतका डिप्रेशनमध्ये जातो, इतकं त्याला नैराश्य येतं. त्यामुळे इथला नियम आहे की काय आजार झालाय तो कधीच उघड करायचा नसतो. पण दीनानाथ मंगेशकरच्या लोकांनी प्रेसमध्ये सांगितलं की गर्भपिशवीतल्या दोन्ही ट्यूब क्लोज झालेल्या होत्या, तिला कुठल्याही प्रकारची गर्भधारणा होऊ शकत नव्हती. त्यामुळे त्यांनी कृत्रिम गर्भधारणा केली, IVF नावाची. तिला कॅन्सरचा धोका असताना सुद्धा त्यांनी मुलं जन्माला घालण्याचा अट्टहास केला. म्हणजे त्या महिलेची सगळी गोपनीयता उघड करून टाकली आणि जे नाही त्याबद्दल तर्कसंगत किंवा तर्कविसंगत कशा चर्चा घडतील याची काळजी हॉस्पिटलने घेतली, की जी घ्यायला नाही पाहिजे. मग एक इतकं मोठं हॉस्पिटल इतक्या चुकीच्या पद्धतीने कसं काय वागू शकतं? मला 2-3 जणांनी विचारलं, तुम्ही रुग्ण हक्क परिषद म्हणून याच्यावरती काय बोलणार? मी म्हटलं, मी काय बोलणार याच्यावर? मुळात अशा घटना उघडकीस आली म्हणून तुम्हाला कळली. पुण्यातल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अशा घटना दररोज 2 घडतात, प्रत्येकी हॉस्पिटलमध्ये 2. काल परवाची कालचीच घटना आहे पुण्यातल्या पुणा हॉस्पिटलची. 8 तास मृतदेह दिला. आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 1-2 माणसं जात असतात, त्याहीपेक्षा जास्त संख्या आहेच पुण्या मुंबईत. परंतु 8 तास मृतदेह दिला नाही, 15 तास मृतदेह दिला नाही, अशी घटना प्रत्येकाच्याच बाबतीत घडलेली आहे, घडते आणि घडत राहतील. कारण याच्यासाठी शिक्षा होईल, याच्यासाठी काहीतरी दंड होईल अशी काहीतरी तरतूदच राहिलेली नाही आणि त्याच्यामुळे या घटना होत राहणार. म्हणून मी त्यावेळी सांगितलं की ही काही पहिलीच घटना नाहीये आणि यातून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल काही बोध घेईल अशातलाही काही भाग नाही. इतका सगळा गोंधळ झाल्यानंतर बरं, भारतीय जनता पार्टीचेच आमदार आहेत, त्या आमदारांचे पीए आहेत, पीएची ती पत्नी आहे, हे त्यांच्या बाबतीत झालं. आजकाल त्यांनी ठरवलेलं आहे, विरोधी पक्षांनी बोलायच्या ऐवजी आपल्याच माणसांनी विरोध केला की जरा सत्ताधारी पण आम्हीच आणि विरोधक पण आम्हीच, असं काहीतरी ठरलेलं चाललेलं असतं. मग तो प्रकरण बीडचं असेल किंवा मग हे पुण्यातल्या अमित गोरखेंचं असेल. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या पीएला त्या ठिकाणी जी उपचारांसाठी मदत पाहिजे ती मिळू शकत नाही. मग लोक म्हटले, सर्वसामान्य माणसाचं काय? जिथे आमदारच मध्यस्थी करतायत किंवा पाठपुरावा करतायत त्यांना न्याय मिळत नाही, मग सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळणार, कधी मिळणार? लता मंगेशकरांनी त्यांच्या गायन कीर्तीमध्ये, गायन क्षेत्रामध्ये इतकं योगदान दिलं, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने इतकं योगदान दिलं की भारत सरकारने त्यांना भारतरत्न म्हणून गौरवलं. त्यांच्या हयातीमध्ये प्रचंड मोठा त्यांचा सन्मान केला. त्यांच्या गायनावर खूप प्रेम करणारी माणसं देशात परदेशात सर्वत्र तयार झाली. त्यांनी मंगेशकर कुटुंबियांना डोक्यावर घेतलं. ज्यावेळी त्यांनी लता मंगेशकर चॅरिटेबल ट्रस्ट सुरुवात केली स्वतःच्या नावाची, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या म्हणायच्या की आमच्या वडिलांना आजारपणामध्ये अजिबात मदत झाली नाही, माझे वडील औषध पाण्याविना गेले आणि माझ्यासारख्या अनेकांचे वडील औषध पाण्याविना जाऊ नयेत म्हणून मला माझ्या वडिलांच्या नावाचं एक हॉस्पिटल बांधायचंय आणि त्यासाठी तुम्ही मला मदत करा. पुण्या मुंबईत देशात परदेशात इतक्या कॉन्सर्ट झाल्या. 99च्या काळामध्ये लोकांना पगार ज्यावेळी 500 रुपये महिना होता, 300 रुपये महिना होता 1999-98 साली, त्या काळात 2-2, 5-5 हजार रुपयांची तिकीटं लावून 10-10 हजार लोक त्या कार्यक्रमाला येत असत. इतका पैसा जमा झाल्यानंतर त्या सहज कुठेतरी प्लॉट खरेदी करू शकल्या असत्या. इतका पैसा त्यांच्या ट्रस्टकडे आला होता. देश विदेशातून त्यांच्या चाहत्यांचा, फॅन्स क्लबचा पैसा आला असता, येत होता. त्यांनी सहज कुठेही प्लॉट घेतला असता पुण्या मुंबईत. मात्र त्यांना पुण्यात प्लॉट हवा होता. त्यावेळी त्या पुण्यातल्या नवी पेठेमध्ये राहिल्या होत्या. त्यांना जवळच त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधण्यासाठी प्लॉट पाहिजे होता. पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारेंचा त्या ठिकाणी 6 एकरचा प्लॉट होता. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर, यांना बाळासाहेब म्हणतात, हे पवार साहेबांकडे भेटायला गेले आणि सांगितलं आम्हाला हॉस्पिटल काढायचंय
आणि हॉस्पिटल हे गोरगरीब लोकांना मोफत उपचार देण्यासाठी काढायचं, की त्याच्यामध्ये आम्ही अजिबात 1 रुपया कोणाचा घेणार नाही, तर आम्हाला एक तुम्ही चांगली जमीन द्या. मग त्यांनी सांगितलं तुम्हाला कुठल्या भागात जमीन पाहिजे? ते म्हणाले आम्हाला इथेच जवळपास कर्वे रोड, कोथरूड अशा ठिकाणी पाहिजे. मग त्या ठिकाणी भाऊसाहेब खिलाऱ्यांची खूप मोठी जमीन होती. अगदी आजचं जे गरवारे कॉलेज तुम्हाला माहिती आहे, तिथं जे चर्च आहे तेही त्यांच्याच जमिनीवर आहे, तिथं जे हनुमानाचं मंदिर आहे तेही त्यांच्याच जमिनीवरच आहे. म्हणजे त्यांनी शाळा कॉलेजलाही जमीन दिली, चर्चलाही दिली, मंदिरालाही दिली आणि रसशाळेलाही, आयुर्वेदिक रसशाळेलाही दिली. याचा अर्थ खिलारे साहेब कधीच कुठलाही जात धर्म मानणारे नव्हते, हे दिसून येतं. विलासराव देशमुख साहेब आणि शरद पवार साहेबांनी त्यांना फोन करून सांगितलं की भाऊसाहेब, तुम्ही एवढ्या लोकांना दान धर्म केलाय, तुमच्याकडे एक 6 एकरचा प्लॉट शिल्लक आहे, तुम्ही जर तो लता दिदींना दिलात तर त्या एक चांगलं हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधतील आणि गोरगरीब लोकांची त्याच्यामध्ये सोय होईल, तर तुम्ही तो प्लॉट त्यांना द्या. ते म्हटले मला विचारावं लागेल, कुटुंबात सर्वांशी चर्चा करावं लागेल. 6 एकरचा प्लॉट म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी मोठी जागा आहे. तर ते म्हणाले की सिलिंगचा कायदा येतोय बघा, जर सिलिंग मध्ये प्लॉट गेला तर तुमचे अवघड होईल, त्यापेक्षा सन्मानाने तुम्ही त्यांना जर दान केलं. तर त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये चांदीच्या कलशामध्ये त्या जागेतली माती भरली आणि तो मंगेशकर कुटुंबियांना कलश दिला. 6 एकर जागा फुकट खिलाऱ्यांनी राज्य सरकारच्या नावे करून दिली आणि राज्य सरकारने 99 वर्षांच्या भाडे करार वर्षाला फक्त 1 रुपया भाड्याने तो 6 एकरचा प्लॉट देऊन टाकला. पुढे अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान झाले, त्यांच्या हस्ते त्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. मंगेशकर कुटुंबियांनी खिलारे पाटलांनाही बोलवलं नाही, शरद पवारांनाही बोलवलं आणि विलासराव देशमुखांनाही बोलवलं आणि हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू केलं. आता कोणी कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मी जे काय घडलं ते सत्य सांगतो. तुम्ही रेकॉर्ड करताय, माझ्या इथे 2 माईक लावले, तिथे एक आहे, तिथे 2-3 कॅमेरे सुरू आहेत, त्यामुळे मी जे बोलतो ते अभ्यास करून बोलतोय. त्याच्यामध्ये 1-2 आबरू नुकसानीचे ऑलरेडी खटले माझ्यावर चालू आहेत, अजून 3रा झाला तरी मी काही त्याला घाबरत नाही. पण मी ज्यांनी खटले दाखल केले त्यांना सांगतो, बघा आबरू नुकसानीला 2च वर्ष शिक्षा आहे, 2च वर्ष शिक्षा आहे. जिथे 2 वर्ष शिक्षा असते तिथे 2 वर्ष पूर्ण न्यायाधीश साहेब देत नाही, जज देत नाही 2 वर्ष शिक्षा. 2 वर्ष शिक्षेची तरतूद असेल तर कुठेतरी 1 महिना जेलमध्ये ठेवतो. एक जे काही शिक्षा होईल 1-2 महिने जेलला जाईल, पण तुम्हाला सगळ्यांना उघडं करेन एवढं ध्यानात ठेवा. म्हणजे मी ज्या मुशीतून घडलोय त्या मुशीत मला एक शिकवण मिळाली की अजिबात कोणाच्या बापाला भ्यायचं नाही, जर आपली बाजू खऱ्याची असेल तर. आणि माझी बाजू खऱ्याची म्हणून मी कोणाला भीत. हॉस्पिटल सुरू झालं. हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, पुण्यामध्ये 7 वर्षापूर्वी नवल किशोर राम नावाचे जिल्हाधिकारी होते, कलेक्टर होते, ज्यांनी कोविडमध्ये खूप चांगलं काम केलं होतं. कोविडमध्ये इतकं चांगलं काम नवल किशोर राम यांनी केलं की मी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली त्यावेळी व्हेंटिलेटरची गरज होती आणि व्हेंटिलेटरची किंमत 12 लाख रुपये होती आणि तेवढे पैसे आमच्याकडे नव्हते. किमान 2 व्हेंटिलेटर असावेत 53 बेडच्या हॉस्पिटलमध्ये. म्हणून मी नवल किशोर राम साहेबांना एकदा फोन केला, आधी मेसेज केला, फोन केल्यानंतर त्यांनी उचललं. मला वाटलं बोला काय म्हणणं आहे. मी म्हटलं मला 2 व्हेंटिलेटर पाहिजेत, सरकारकडून देता येत असेल तर तसं बघा, महानगरपालिकेला सांगून जर 2 व्हेंटिलेटर आमच्या संस्थेला देता येत असेल तर तसं बघा. ते म्हटले मी काहीतरी करतो. आणि त्यावेळेस पुण्यामध्ये उपधर्मदाय आयुक्त नवनाथ जगताप होते, त्यांचा मला फोन आला, तेव्हा तुम्ही खूप चांगलं काम केलं, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल काढलं, मोफत काढलं, इतकी लुटालूट चालले, तर तुम्ही शंकर महाराज मठाचे जे अध्यक्ष आहेत ते तुम्हाला भेटतील आणि तुम्हाला 2 व्हेंटिलेटर देतील. तर नवल किशोर राम यांनी कुठून तरी कसा तरी मार्ग काढून ते 2 व्हेंटिलेटरची व्यवस्था केली आणि प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पुण्यातले अंकुश काकडे यांनी मध्यस्थी करून अविनाश भोसलेंकडून आणखी 2 असे 4 व्हेंटिलेटर आणि 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मला त्या ठिकाणी दिले. देताना त्यांची एवढी इच्छा होती की ते म्हणाले अजिबात आता याची जाहिरात करू नका, फार बातम्या झाल्या तुझ्या पण आणि माझ्या पण. म्हणजे मदत करताना झाकली मुठीने करावी, ही जी पद्धत आहे ही अत्यंत महत्वाची असं मला वाटतं. आजकाल लोक, मी हॉस्पिटलच्या बातम्यांमध्ये मदत करताना बघतो चादर घेऊन जातात
त्या माणसाला चादर देतात. हॉस्पिटलचा परिसर झाडून काढायची एक नवीन पद्धत आलेली. मी त्या झाडू मारणाऱ्या कार्यक्रमाला मला एकदा बोलवलं. पुण्यातले एक काकडे नावाचे खासदार होते त्यांनी. मी म्हटलं ती रिक्त पदं भरा ना ससूनची, सफाई कामगारांची. ती जर पदं भरली तर तुम्हाला ही नौटंकी करायची काही गरजच राहणार नाही. 2,500 रिक्त पद आहेत, ती भरून टाका. दुसरी गोष्ट, 1 डझन केळी घेऊन जायची त्या ससून हॉस्पिटलमध्ये आणि 2 डझन फोटो काढायचे आणि म्हणायचं आम्ही रुग्णसेवा केली. 1 डझन केळी, 2 डझन फोटो. त्या ससून हॉस्पिटलमध्ये इतके दिवस झालं पेट स्कॅनची मशीन नव्हती. पेट स्कॅनच्या मशीनसाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला. आता 2 महिन्यापूर्वी पेट स्कॅन ससूनमध्ये सुरू झालं. अवघ्या 5,000 मध्ये लोकांचं काम व्हायला लागलं, त्याच्यासाठी 22,000 जात होते. बऱ्याचदा तथाकथित लोकांकडून बुद्धी ही आमची मक्तेदारी आहे आणि बाकी सगळी लोक अडाणी आहेत आणि बुद्धिवादी फक्त आम्ही आहोत, अशी एक चर्चा सगळीकडे घडते. आणि कुठेतरी एकदा गुजरातमध्ये पूल पडला, नीट ऐका राज्याचं नाव. गुजरातमध्ये ओव्हरब्रिज कोसळला. खाली कोणीतरी कमेंट टाकली, आरक्षणातून आलेल्या इंजिनियरनी बांधला असेल म्हणून तो पडला. आता मला असं म्हणायचंय की पुण्यामध्ये आरक्षणातून शिकलेले असतील त्या देशामध्ये लोक, किंवा ज्यांच्याकडे 2,000 वर्षांपासून शिक्षण आहे त्यांच्याकडून शिकलेले इंजिनियर्स असतील, कुणालाच MRI आणि सिटी स्कॅनच्या मशीनचा शोध का लावता आला नाही मला आजपर्यंत कळलं नाही. बुद्धीच्या ठेकेदारांनी आजपर्यंत MRI आणि सिटी स्कॅनच्या मशीनचा शोध का लावले नसावेत? या सगळ्या मशीनसाठी आपल्याला अमेरिकेतून घ्याव्या लागतात, लंडन मधून घ्याव्या लागतात, जर्मनीमधून घ्याव्या लागतात. या आपल्या देशामध्ये मशीन बनत नाहीत. आणि या मशिनरी ज्यावेळी तिकडून येतात त्यावेळी त्यांच्या टेरिफ टॅक्स रेट प्रमाणे त्याच्यावर 60-70% टॅक्स लागतात. 2 करोड रुपयांची मशीन 6-7 करोड रुपयांना मिळते आणि एका MRI ला 10,000, 20,000 रुपये घेतले जातात. जर त्याच्यावरचे टॅक्स कमी झाले किंवा त्याला अनुदान मिळालं, ज्याला आपण सबसिडी वगैरे म्हणतो, ती जर मिळाली वैद्यकीय उपकरण खरेदीला, फक्त व्हेंटिलेटर असेल, सिटी स्कॅन असेल किंवा ते MRI ची मशीन असेल, पेट स्कॅनची मशीन असेल, याच्यावरचे टॅक्स जरी कमी झाले तरी 8,000चा 10,000चा MRI 2,000 निघेल. पण सर्वसामान्य माणूस याच्यावरती बोलत नाही, कारण जोपर्यंत त्याच्या घरात कोण आजारी पडत नाही तोपर्यंत त्याला कुठे मदत मिळवायला जावं असं अजिबात वाटत. ही सर्वसामान्य माणसाची चूक आहे आणि त्यांनी ती कबूल केली पाहिजे. आपण हॉस्पिटलमध्ये जातो, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 4-10 लाख रुपयांचं, मुंबईत पुण्यात आलात तर अगदी 20-25 लाख रुपयांचं बिल येतं. आणि बिल आल्यानंतर आपण एवढं कसं आलं असे अजिबात म्हणत नाही. आलंय आता ते बिल, आता त्याच्यासाठी कोण मदत करेल का याची शोध मोहीम सुरू होते. मी तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो, तुम्ही बऱ्यापैकी लक्षात असेल तुम्हाला. पूर्वी 20-25 वर्षापूर्वी पर्यंत, म्हणजे अगदी 2000-2005 पर्यंत सगळ्यांच्या घरी टीव्ही केबल्स वगैरे नव्हते, मोबाईल तर नव्हतेच. दर रविवारी 4 वाजता सिनेमा लागायचा, पिक्चर लागायचा 4 वाजता. त्याच्यामध्ये अशोक सराफ, वर्षा उसगावकर आणि सचिन पिळगावकरांचा एक पिक्चर होता, गंमत जम्मत नावाचा. तुम्ही बघितला असेल, सगळ्यांनी बघितला का सिनेमा? तर त्या पिक्चरची सुरुवात होतं ना, ते सचिन पिळगावकर त्याच्या लहान भावाकडे जातो. त्या दोन्ही लहान भावांना पाय नसतात, तुम्ही बघितलं असेल. तो कुबड्या घेऊन, अरे दादा तो आलाच इतक्या दिवसांनी वगैरे, आणि तो म्हणतो मी तुझ्या पायाचं ऑपरेशन करायचं ठरवलेलं आहे, मी 1 महिना त्यासाठी तुला भेटायला येऊ शकणार नाही. आणि मग ते वर्षा उसगावकरला किडनॅप करतात. मग पुढे सगळा सिनेमा घडतो आणि त्या सिनेमामध्ये ज्या लेखकाने त्याची पटकथा लिहिली किंवा दिग्दर्शक ते स्वतः आहेत, त्यांनी त्यात सांगितले की त्या अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर हे दोघंही कर्तबगार आहेत, धाडसी आहेत, प्रचंड प्रामाणिक आहेत आणि यांना चांगला रोजगार मिळाला नाही म्हणून त्यांनी ते किडनॅपिंग वगैरे केलं. आणि करण्यामागचा हेतू काय होता, तर भावाचं ऑपरेशन करायचं होतं दोन्ही पायांचं, त्यासाठी 2 लाख लागणार होते. मी म्हटलं एवढे हुशार आहेत, कर्तबगार आहेत, प्रामाणिक, यांना शासकीय योजनेचा अभ्यास करायला प्रॉब्लेम काय होता? एवढा पिक्चर मध्ये स्टोरीला दुसरी काहीतरी जागा मिळाली असती ना. पिक्चर सुरुवात झाले, 5 मिनिटं झाल्या मी म्हटलं त्याला कोण आहे, त्याला फोन लावून मला माझ्याकडे घेऊन या, मी त्याचं एक ऑपरेशन 2 मिनिटात करून देतो फ्री मध्ये. आपल्या इथल्या लेखकांनी, आपल्याकडच्या कवींनी, आपल्याकडच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमामध्ये जे अधिकारी आहेत,
शिक्षण संचालक आहेत, उपसंचालक आहेत, शिक्षण सचिव आहेत, शिक्षण मंत्री आहेत, कलाकार मंडळी आहेत, नाटककार मंडळी आहेत, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, पटकथाकार आहेत, चांगल्या कलेचं बीज आहे महाराष्ट्रामध्ये. पुण्या मुंबईमध्ये तर लेखकांची फौजच्या फौज उभी राहील इतके लेखक पुण्यात मुंबईत राहतात. मी जिथे राहतो तिकडे कुणालाही असं वाटलं नाही. म्हणजे ज्यांनी अभ्यासक्रम तयार केलाय, मराठीचा पेपर आहे किंवा हिंदीचा पेपर आहे, आता मराठीचाच पेपर आपण घेऊ, त्याच्यामध्ये 10 मार्कासाठी निबंध असतो. निबंधाचा विषय असतो, मी डॉक्टर झालो तर, मी कलेक्टर झालो तर, मी मुख्यमंत्री झालो तर. ती कल्पनाशक्तीला वाव देणारे विषय खूप चांगले आहेत. शिवाजी महाराज आज असते तर, बाबासाहेब आंबेडकर आज असते तर, शिवाजी महाराजांनी काय केलं याच्याबद्दल 10 ओळी लिहायला सांगा. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं याच्याबद्दल 10 ओळी लिहायला सांगा. ते असते तर हे कपोलकल्पित विषयांपेक्षा माझी आई आजारी आणि तिला 10 लाख रुपये बिल आले तर, असा निबंध लिहायला घेतला असता तर लहानपणापासूनच हा विषय जागृतीमध्ये आला असता. चांगल्या लेखकाकडून एखादा मराठीमध्ये हिंदीमध्ये धडा करायला पाहिजे होता की वैद्यकीय मदत कशी मिळवावी. अनेक प्रकारचे धडे असतात ज्याच्यातून बोध घेता येतो. अनेक प्रकारची प्रकरण आहेत मराठीच्या हिंदीच्या अभ्यासक्रमामध्ये, इंग्रजीच्या अभ्यासक्रमामध्ये. परंतु वैद्यकीय मदत कशी मिळवावी याच्याबद्दल एकही प्रकरण आजपर्यंत कुठल्याही पहिलीला, दुसरीला, 10वीला, 12वीला, अगदी ग्रॅज्युएट पर्यंत सुद्धा हा विषय अभ्यासक्रमात आलेला नाही. ही मोठी खंत आहे. इथल्या नागरिक शास्त्राचं पुस्तक जे आहे आपल्याकडे अभ्यासक्रमाला, तेच मुळात 20-25 पानं त्या नागरिक शास्त्राचे आहेत. खरं तर नागरिक शास्त्र सगळंच पाहिजे अभ्यासक्रमाला. 200 पानाचं नागरिक शास्त्र पाहिजे, 15-20 पानाचं काहीतरी वेगळं पाहिजे. परंतु नागरिक शास्त्र फार कमी मार्काचं. वैद्यकीय मदत कशी मिळवावी, मोफत उपचार कसे मिळवावेत, लाखो रुपयांची वैद्यकीय मदत उभी कशी करावी, याच्याबद्दल कधी कुठल्या कवीने लिहिलं नाही, कधीच कुठल्या लेखकाने लिहिलं नाही, कधीच असा प्रसंग कुठल्या नाटकात दाखवला नाही, कधीच असा प्रसंग सिनेमात दाखवला नाही. सिनेमात दाखवलं, अँब्युलन्स जोरात येते, त्या हिरोला, हिरोईन, ज्याला कोणाला गोळी लागली, ऍक्सिडेंट झालाय, धावत पळत त्या हॉस्पिटलमध्ये नेतात. मग हिरवा बल्ब लागतो, लाल बल्ब लागतो, डॉक्टर बाहेर येतात, मास्क काढतात, ऑपरेशन इज सक्सेसफुल हा नेहमीचा डायलॉग म्हणतात तिथे. मी जे करायचे ते केलेलं आहे, बाकी सगळं देवाच्या हातात आहे. हा तर पेटंट डायलॉग आहे सगळ्या सिनेमा मागला आहे. पण त्याला 4-10 लाख रुपयाचं काय बिल आलं असेल ना, ते त्याला पंतप्रधान निधीतून घे असं कधीच म्हणत नाही तो डॉक्टर. नाही, तुम्ही आता बाकीच्या जुळवाजुळवीला लागा, पण कशा, तू सांग ना स्कीम काय आहेत त्या. खरं तर हॉस्पिटलचं बिल किंवा वैद्यकीय आरोग्य योजना हा विषय डॉक्टरांच्या अभ्यासक्रमात जास्त आला पाहिजे. एक कार्डियक सर्जन मला भेटला, मला म्हटलं मी महिन्याला 100 लोकांचं ऑपरेशन करतो, विमा असलेल्या लोकांची काही अडचण नाही होत, त्याचे पैसे मिळून जातात. पण ज्याचा विमा नाही ना, ज्याचा इन्शुरन्स नाही, त्याची फार अडचण होते. बिल असंच त्याचं सोडून द्यावं लागतं. मग म्हटलं तुम्ही सरकारी योजनांचं काय का घेत नाही एखादी. मला माहित नाही. 3 लाख रुपयांचं बिल दिलं तर लोक 2च लाख भरतात, म्हणे 1 लाख रुपये बुडवून टाकतात. म्हटलं मग ते 1 लाख रुपये तुम्ही मुख्यमंत्री निधीतून घ्या. ते म्हणे कुठं फॉर्म मिळतो. म्हटलं ऑनलाईन आहे. कसं भरायचं. म्हटलं फोटो काढायचे त्याचे फोनमध्ये, त्याची PDF बनवायची त्या 8-10 फोटोंची, मेल करून टाकायची. मेल केले की मुख्यमंत्री कार्यालयातून M नंबर येतो, तिकडे जायची गरज नाही, पाठपुरावा करायचा, महिन्यातून एकदा भेटायचं आणि त्याचे पैसे घ्यायचे. तुम्ही महिन्याला 100 ऑपरेशन करताय, 100 जणांचे तुम्ही घ्या ना 1 करोड रुपये. डॉक्टरांनी श्रीमंत व्हायची स्कीम आहे ही. खरं तर डॉक्टरांना काय अडचण आहे मला कळलीच नाही. मला म्हटलं तुम्ही करून द्या, म्हटलं देतो करून. साध्या साध्या आणि सोप्या सोप्या गोष्टी आहेत. जी माणसं शिकली आहेत, उच्च शिक्षित झालेत, जी माणसं खूप काय म्हणतो आपण त्याला विद्वान झालेली आहेत, ती माणसं साधा रोजचा पेपर वाचत नाही. अशी एक मला गोष्ट दिसते त्यांच्याशी बोलताना. काल परवा काय झालं त्यांना माहितीच नसते, ते त्यांच्याच विश्वामध्ये असते. माणसाने इतकंही हुशार होऊ नये, इतकंही श्रीमंत होऊ नये की त्याला शेजारी काय घडले ते माहिती नाही, असं मला आता वाटतं कधी कधी. सर्वसामान्य माणसाला 2 लाख रुपये जरी बिल आलं ना, तरी ते खूप जास्त आल्यासारखं वाटतं. त्याच्यासाठी 2 लाख रुपये खूपच जास्त. 20 वर्षापूर्वी 2005 साली सोन्याचा भाव 5,000 रुपये तोळा होता.
आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा 5,000 पगार होता. 4th क्लासच्या माणसाला 5,000 रुपये पगार होता. आणि सोनं सुद्धा 5,000 रुपये. 2014 साली ज्यावेळी नव्याने स्वातंत्र्य मिळाले असं म्हणतात नाही मंडळी, 2014ला 47ला मिळालं ते खोटं होतं म्हणे, 14ला मिळालं ते खरं आहे, अशी जी काही लोक बोलतात, त्या 2014ला सोनं 14,000 रुपये तोळा होतं. आणि सर्वसामान्य माणूस जो शिपाई किंवा 4th क्लासमध्ये काम करतो त्याला पगार सुद्धा 14,000 होता. आज सोनं 95,000 रुपये आणि सर्वसामान्य माणसाचा पगार अजूनही 20-25 हजाराचा आहे, जो 4th क्लासमध्ये काम करतो. इतकी प्रचंड महागाई वाढलेली आहे की तो सोनं घेऊ शकत नाही. इतकी प्रचंड महागाई वाढलेली, 25,000 रुपये त्याला महिन्याचा पगार आहे, तो 2 लाख रुपयांचं बिल अचानक कसं काय भरू शकणार? नाही भरू शकत. बरं, हॉस्पिटलच्या बिलाबाबत जी वैद्यकीय मदत मिळते त्याच्यामध्ये तुम्ही आता नीट ऐका, रेकॉर्ड करत असेल ते करा, कागद पेन काढून लिहून घ्यायचं असेल ते घ्या. 1,60,000 रुपयांचं वार्षिक उत्पन्न ज्याचं असेल त्याचं धर्मादाय हॉस्पिटलमध्ये म्हणजे चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये पूर्ण बिल माफ होते. आणि 3,60,000 रुपये ज्याचं वार्षिक उत्पन्न आहे त्याचं अर्ध बिल माफ होतं, 50% बिल माफ होतं. 1,60,000 रुपये वार्षिक उत्पन्न असेल तर पूर्ण माफ, 3,60,000 असेल तर त्याचं अर्ध माफ होतं. तर 3,60,000 रुपये म्हणजे वर्षाला, 3,60,000 म्हणजे महिन्याला 30,000 रुपये ज्याचा पगार आहे. म्हणजे थोडक्यात सर्वसामान्य माणसाच्या बाजूचा नियम सरकारने बनवले. त्याबद्दल सरकारचे तेवढ्या पुरते आपण आभार मानूया. मी सुरुवातीलाच म्हटलं जिथं चांगलं म्हणायचं तिथं चांगलं म्हटलं पाहिजे, असं आपण म्हणूया. त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या बाजूचा नियम आहे. नियम काय आहे? टाटा असतील, बिर्ला असतील, अदानी असतील, अंबानी असतील, ते तर सध्या फार जोरात त्यांचे नाव आहे. ते सांगतानाच सांगतात, त्यांची अजिबात चूक नाही. त्यानंतर आम्ही व्यापारी आहोत, व्यावसायिक आहोत. आम्हाला कुठलीही समाजसेवा वगैरे करायची नाहीये. जे काय असतील इथले सरकारच्या मार्गेचे एअरपोर्ट असेल, सरकारच्या मार्गेचे ॲम्युनिशन फॅक्टरी असेल, तिथं सुद्धा आम्हाला बिझनेसच करायचा. जे काय असेल ते आम्हाला द्या, बंदरं आम्हाला द्या, सरकारच्या जमिनी आम्हाला द्या, राष्ट्रीय खनिज आम्हाला द्या, संपत्ती आम्हाला द्या, आम्ही बिझनेस करायला तयार आहोत. ते सिंधुताई सपकाळ किंवा बाबा आमट्यांसारखं म्हणत नाहीत आम्ही समाजसेवा वगैरे करतो. तर व्यापाऱ्यांचं सोडून द्या. आता आपण समाजसेवी संस्थांकडे येऊया. आता समाजसेवी संस्था हे विधी आणि न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि या विधी आणि न्याय खात्याचे मंत्री सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस आहेत गेली अनेक वर्ष. त्यांना गृहमंत्रीपद आणि विधी आणि न्याय मंत्रीपद हे आवडलेली खाती आहेत त्यांची. आणि गृह मंत्रालयामध्ये त्यांनी जितकं उत्तुंग काम केलेलं आहे तितकंच काम त्यांनी विधी आणि न्याय मंत्रालयामध्ये पण केलेलं आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, इतकं चांगलं काम केलं. आता आपण परत दीनानाथ मंगेशकरकडे येऊ, विधी आणि न्याय बरोबर सांगता सांगता. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसाठी लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबियांनी आम्हाला समाजसेवा करायची असं सांगितलं. त्यांनी अदानी अंबानी सारखा आम्हाला व्यापार करायचा असं अजिबात सांगितलं नाही. आणि समाजसेवा करायची याचा अर्थ काय की मला अजिबात 1 रुपया माझ्या घरी न्यायचं नाहीये. हे जे काही पैसे जमलेत ना याची समाजसेवाच करायची, याच्यातला 1 रुपया पण मला घरी न्यायचा नाहीये. आणि जो काय मी पैसा जमवणार आहे वर्गणीतून, देणग्यातून, लोकांच्या सहभागातून, लोकवर्गणीतून, तो सरकारच्या मदतीतून, तो सगळा पैसा मला लोकांच्या सेवेसाठी वापरायचा. ही झाली धर्मादायची व्याख्या, ही झाली समाजसेवी संस्थेची व्याख्या. आता मी दुसरं एक हॉस्पिटल सांगतो. आता पुणा हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये. पुणा हॉस्पिटलमध्ये दररोजचा व्यवसाय आवक ही जवळपास 70 ते 80 लाख रुपयांची रोजची. रोज 80 लाख रुपये म्हणजे 10 दिवसांचे किती झाले? 8 करोड रुपये झाले. 30 दिवसांचे किती झाले? 24 करोड रुपये झाले. सगळं हॉस्पिटल चालवणं, टॅक्स भरणं, सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार करणं, बिल्डिंगचा मेंटेनन्स काढणं, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरणं, फोनची बिलं भरणं, सगळ्या प्रकारचे खर्च करणं, स्वच्छतेबाबतचा खर्च करणं, औषधांचा खर्च, डॉक्टरांची मानधन असतील, त्यांचे पेमेंट असतील, असा सगळा खर्च जर काढला पुणा हॉस्पिटलचा तर तो खर्च 4.5 करोड रुपयांपेक्षा जास्त दर महिन्याला कधीच नसतो. 24 कोटी रुपये सरासरी दर महिन्याला जमतात.
त्यातून खर्च असतो 4.5 करोड रुपये. आता तुम्ही म्हणाल की मग त्यांनी 19.5 करोड रुपये जास्त कमवले सरासरी दर महिन्याला. जर तुम्ही म्हणताय ना 19.5 करोड रुपये जास्त कमवले, तर ते 19.5 करोड रुपये म्हणजे लोकांचे लूट केलेले पैसे. जर दर महिन्याला त्या ठिकाणी 500 लोक ट्रीटमेंट घेतात, त्या 500-700 लोकांचे ऑपरेशन करण्याची, किडनी ट्रान्सप्लांट असेल, हार्ट ट्रान्सप्लांट असेल किंवा लंग ट्रान्सप्लांट असेल, न्यूरो सर्जरी असेल, यूरो सर्जरी असेल, आतड्याचं असेल किंवा कुठलंही असेल, कॅन्सर असेल, काही असेल, या सगळ्यांची बिलं ज्यावेळी प्रत्येकाकडून तुम्ही घेतली 2 लाख, 5 लाख, 2 लाख, 5 लाख, 2 लाख, 5 लाख आणि अशी 500-700 लोकांची बिलं उभी केल्यानंतर तुम्ही कमवले किती? 24 करोड. त्यातून खर्च किती आहे? 4.5 करोड. मी म्हणेल आणखी 2 करोड रुपये कमवा. म्हणजे 4.5 करोड रुपये खर्च गेला ना, 2 करोड रुपये आणखी बाजूला ठेवा. वर्षाला 25 करोड रुपयांचं आणखी वेगळं काहीतरी करा. 25 करोड पण फार मोठी अमाऊंट आहे, खूप मोठी रक्कम आहे. पण तुम्ही जे वरती कमवलेत ना 15 करोड रुपये, हे महिन्याला ज्याचे लुटून जास्त घेतलं ना, त्यांना परत बोलून देऊन टाका मागे. बरोबर ना? ह्याच्यावर टाळ वाजवायला हरकत नाही, टाळीच वाक्य आहे. हे जास्त लुटलेले पैसे आहेत. 1003 करोड रुपयांचा व्यवसाय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने या वर्षी केला. 1003 करोड रुपये. बाबा आपल्या इथलं नगर परिषदेचं वार्षिक काय म्हणतो उलाढाल तितकी आहे का? किती असेल तरी? किती? 150 करोड रुपयांची कराडची आपण नगर परिषद म्हणू, नगरपालिका म्हणू. नगरपालिका 150 करोडची. आपल्या नगर परिषदेपेक्षा ते 6 एकरातलं, म्हणजे कराडचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे तालुका म्हणून, 70-80 गावं असतील किंवा 100 असतील. हे 6 एकरामध्ये 1003 करोड रुपयांची उलाढाल करतात. आपण लोकांच्या टॅक्स वरती नगर परिषद चालवतो, ती 150 करोड रुपयांच्या वरती जाईना. किती प्रमाणात लूट म्हटली पाहिजे? एक्स्ट्रा पैसे कमवण्याची गरजच नाही ना. बरं कमवले किती? 800-900 करोड रुपये. हे लुटलेले पैसे, तुमच्या सगळ्यांची बिलं वाढीव करून लुटलेले पैसे. धर्मादायक म्हणून तुम्ही ना नफा ना तोटा त्या माणसाची मदत करायची, त्या माणसाची सेवा करायची, आरोग्याची सेवा करायची, त्याच्या आरोग्याच्या अडीअडचणीच्या आजारपणातल्या संकट काळामध्ये त्याला मदत करायची म्हणून तुम्ही ट्रस्ट काढली ना. मग अशा पद्धतीची ट्रस्ट काढताना, अशा पद्धतीचं चॅरिटेबल हॉस्पिटल उभं करताना तुम्ही 800 करोड रुपये लोकांचे जास्त घेतलेच कसे? आणि जर घेतले असतील तर गेल्या 20 वर्षातले सगळ्या पैशांचं ऑडिट केलं पाहिजे आणि पैसे सरकारने जमा केले पाहिजे. पुण्यातले आमचे एक मित्र आहेत ऍडव्होकेट रमेश धर्मावत म्हणून, स्वारगेट जवळ त्यांची मोठी बिल्डिंग आहे धर्मावत कॉम्प्लेक्स नावाची. टिळक रोडवरून स्वारगेटकडे जाताना उजव्या बाजूला लोकांना दिसते अशी लगेचच. धर्मावत यांनी नवल किशोर राम यांच्याकडे खटला भरला होता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा. ही समाजसेवी ट्रस्ट म्हणून काढलेली आहे. वर्षाला 1 रुपया भाडं आणि 99 वर्षांचा करार. त्याच्यामध्ये ज्या अटी दिल्या ना, म्हणजे राज्य सरकार आणि लता मंगेशकर यांची ट्रस्ट याच्यामध्ये जो करार झाला जमीन देतानाचा, त्या करारामध्ये 17 नंबर आणि 18 नंबरचा कॉलम असा आहे, मुद्दा असा आहे, कलम असा आहे की ही जागा सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचारासाठी सरकारने ट्रस्टला दिलेली आहे. आणि 18वं कलम फार महत्वाचं आहे. जर 17 नंबरच्या कलमाचं उल्लंघन झालं तर ती जागा परत सरकार आपल्या ताब्यात घेईल. ती जागा सरकारने आपल्या ताब्यात घ्यावी म्हणून आम्ही खटला दाखल केला. कलेक्टर म्हणाले त्याच्यामध्ये पुरावे द्या. पुरावे दिले माहिती अधिकारातलेच, दुसरीकडून करून देणार. चॅरिटी कमिशनरकडे माहिती अधिकार दिलं. म्हटलं यांच्याकडे ओपीडीला किती पेशंट आले गेल्या 3 वर्षामध्ये आणि ओपीडीचे पैसे किती. आता ओपीडीचे पैसे किती? ओपीडीला जो पेशंट जातो तो डॉक्टरला भेटल्यानंतर डॉक्टर सांगतात या रक्ताच्या तपासण्या करा, या थुंकीच्या करा, लघवीच्या तपासण्या करा, एक्सरे काढा, सोनोग्राफी करा, MRI करा, सिटी स्कॅन करा, पेट स्कॅन करा. एवढं सगळं टेस्ट केल्यानंतर मग ते तुम्हाला आजार काय झालाय ते निदान शोधून काढतात, मग तुमचे उपचार सुरू करतात. पण जो असाच सल्ला घ्यायला डॉक्टरकडे जातो
ससून सारख्या हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये आजही 10 रुपयात केस पेपर निघतो. आता ही सर्वसामान्य माणसाला मोफत उपचारांसाठी काढलेला दवाखाना आहे, हॉस्पिटल आहे दीनानाथ मंगेशकर. 10 रुपयातच केस पेपर असायला पाहिजे. 600 रुपयांचा केस पेपर आहे त्यांचे. गेल्या गेल्यात 600 रुपये कट तुमचे. 3 वर्षामध्ये किती लोक आली तुमच्याकडे? 8.5 लोक आली, 8.5 लाख लोक आली. त्यांचे 600 रुपयांनी किती पैसे घेतले? 450 करोड रुपये घेतले. 450 करोड रुपये घेतलेच कसे? 17 आणि 18 कलमाचं उल्लंघन झालं ना. यांची जागा परत घेऊन टाक. सरकारला सांगा यांची जागा परत घ्यायला. नवल किशोर राम यांनी त्याच्यामध्ये 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या ट्रस्टला. दंड ठोठावला, त्याची रिकव्हरी झाली नाही कधीच, बातमी झाली फक्त. दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यापासून दीनानाथ मंगेशकरला किती अनुदान मिळतं ते वेगळं सांगायची गरज नाही. कलेक्टर साहेबांना मी एकदा म्हटलं की काय गरज आहे, ते ट्रस्ट एवढे पैसे कमवले त्या हॉस्पिटलमध्ये, एवढे लोकांची लुटालूट चालली, वर्षाला 800 करोड रुपयांचा नुसता निव्वळ नफा कमवतात, त्यांना कशाला सरकारने मदत करायला पाहिजे? ते म्हटले वायनरी को बहुत पैसा दिया हो देखो पहिले. म्हणजे दारूच्या निर्मितीसाठी सरकारी एवढे पैसे देते, मग हॉस्पिटल गेलं तर काय फरक पडतो? ही उत्तर आहे इथल्या प्रशासनाची आणि इथल्या राज्यकर्त्यांची. आणि सर्वसामान्य माणसं शांतपणे झोपलेली आहेत. अटॅक आल्यानंतर त्यांची धावपळ सुरू होते. पण रोज उठून आपल्या हक्कांवर, आपल्या अधिकारांवर दरोडे पडतायत. आपल्या हक्काचा पैसा 100, 200 कोटी रुपयांच्या रकमेत एका एका माणसाला वाटला जातोय. त्याच्याकडे इथल्या सगळ्या माणसांचं दुर्लक्ष आहे. सर्वसामान्य माणसं जागरूक झाली पाहिजे, याच्यासाठीचा आमचा अट्टहास आहे. हे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. माझ्याकडे आजपर्यंत जितकी माणसं आली, जी काही माणसं आली, त्यातल्या 98% माणसांचे मोफत उपचार मी केलेले आहेत. मी कुठलाही आमदार नाही, मंत्री नाही, माझ्या हातामध्ये काही नाही, माझ्याकडे 1 रुपयाचं फंड नाही, काही नाही. पण कायद्यावर बोट ठेवून, चॅरिटी कमिशनरला सांगून, त्याच्या डोक्यावर बसून, उरावर बसून ते करून दे मला बाकीचं माहित नाही. तुमच्याकडे पण चॅरिटी कमिशनर आहे ना साताऱ्याचं, तुमच्याकडे पण हॉस्पिटल आहेत, चॅरिटेबल हॉस्पिटल. मी तर म्हणेल, मी इलेक्शनच्या वेळी 2दा येऊन गेलो होतो इकडे, लोकांमध्ये हे केलं की नेमकं काय नेरेटिव्ह आहे इथलं. ते म्हणे कृष्णा हॉस्पिटलमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय मदत होते. आणि म्हटलं कृष्णा हॉस्पिटलमधून 2 दिवसाला एक तरी फोन मला पुण्यात येतो, आमचं पेशंट 3 दिवस झालं डिस्चार्ज झालेला नाही, अडवून ठेवले, 2 लाख रुपये बिल भरलं नाही, तर सोडलेलं नाही, काय करू सांगा. आता पुण्यातून मी काय करणार? मी त्याला म्हणतो अडवून ठेवतात ना, पोलीस चौकीत कंप्लेंट कर. तर पोलिसांनी कंप्लेंट नाही घेतली तर म्हटलं फेसबुकला लाईव्ह कर. तिसरं म्हणलं तू काय करतो, कुठल्या गावात राहतो? अमुक अमुक गावात राहतो. तुझं कुठलं गणपती बसवणारं मंडळ आहे, शिवजयंती करणारं मंडळ आहे, आंबेडकर जयंती करणारं मंडळ आहे, त्याचे 10 कार्यकर्ते घे, त्याच्या दारात उपोषण कर, तुझा प्रश्न 1.5 मिनिटात मार्गी लागेल. तुम्ही जोपर्यंत बोंब मारणार नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटणार नाहीत, हे लक्षात घ्या. तुमच्याकडे आता माध्यम आहेत, पूर्वी माध्यमं नव्हती की पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारच नाही आले तर आले आणि बातमीच नाही लावली तर, माझं कोणी ऐकूनच नाही घेतलं तर. तुमच्या हातामध्ये फोन आहे, तुम्हाला पैसे मागितले आणि तोपर्यंत पैसे मागितले तोपर्यंत तुमचा पेशंट सोडणार नाही म्हटले की त्याला म्हणायचं बोल, असा फोन पकडून काय म्हणत होता, बोल, याच्यामध्ये काय, या कॅमेऱ्यात बोलायचे बोल. ही तुमची हत्यारं, ही वापरा. जो काय प्रकार घडलाय तुमच्या बाबतीमध्ये तो प्रकार चॅरिटी कमिशनर जे सातारा जिल्ह्याचे, त्यांच्या कानावर घाला. प्रत्येक केस त्यांच्या दप्तरी साध्या अर्जावर, त्याला 1 रुपयाचं स्टॅम्प लावायची गरज नाही, वकील नेमायची गरज नाही. चॅरिटी कमिशनरची गंमत सांगतो, चॅरिटी कमिशनर हा डिस्ट्रिक्ट जज लेवलचा माणूस असतो. माणूस म्हणजे डिस्ट्रिक्ट जजेस असतो. तो इथून कुठे गेला तर पुण्याला डिस्ट्रिक्ट जज होईल, मुंबईचा डिस्ट्रिक्ट जज होईल, यवतमाळचा होईल, अमरावतीचा होईल. ते चॅरिटी कमिशनर म्हणून त्यांची नेमणूक झाली अशा न्यायाधीशांची की ते त्याला साईड पोस्टिंग समजतात. मी त्यांना म्हणतो, दरवेळी तुम्ही जजला जर भेटायला गेलात, कधीही लक्षात घ्या, तुम्ही जजला असे भेटायला गेलात, ते असे डायसवर बसलेले, तुम्ही खाली थांबलेलात, जसं आपण सिनेमात बघतो तसं कोर्ट हॉल असतो, आणि आपण जर जजला विचारलं
नमस्कार. नमस्कार म्हटलं ते म्हणतात वकील द्या. तू वकील आहेस का? वकील दे. त्याला जर आपण म्हटलं नाही मला वकील माहित नाही, मी इथं नवीन आहे, मला माझ्याबद्दल काय झालं, ही काल परवा नोटीस आली आणि मी ती नोटीस घेऊन आलोय, तुम्ही जर सांगितलं नोटीस नाही आली तर वॉरंट निघेल म्हणून मी आलोय, तर मला याच्यामध्ये मदत करा, माझं म्हणणं ऐकून घ्या. नाही म्हणे तुम्ही वकील द्या. आता जज बाहेर निघाले की ते सगळे शिपाई असत, छत्री पकडलेले असते डोक्यावर जज साहेबांचे, सारखा 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 जाऊ देत. त्या गर्दीमध्ये आपण जर जजला म्हटलं की अहो हे निवेदन घ्या, तुमचं रजिस्टर, आम्ही त्याला पत्र दिल्यानंतर काही कामच करत नाही, तर रस्त्यात भेटलं तरी म्हणतात वकील द्या. चॅरिटी कमिशनर ही अशी पोस्ट आहे की तिथे वकील न देता सुद्धा जज बरोबर तुम्हाला बोलता येत. इतर वेळी वकिलाशिवाय तुम्हाला एंटरटेन न करणारा जज, न करणारा न्यायाधीश, सन्माननीय न्यायाधीश असं म्हणत आपण, परत कोणतरी कंटेंट दाखल करायचे इथलं रेकॉर्डिंग बघून. तर सन्माननीय न्यायाधीशांना जर आपण म्हटलं की माझं काम करा तर त्यांना करावं लागतं. चॅरिटी कमिशनर जज असताना सुद्धा वकील द्या आणि मला बोला असं कधीच म्हणत नाही, कारण चॅरिटी ही लोकांच्या समाजसेवेशी बांधील असलेली बाब आहे. म्हणून धर्मार्थ भावनेतून त्यांना जर आपण अर्ज केला, त्यांच्या डायसवर नेऊन दिला, त्याची ओसी घेतली, पोच घेतली, तर त्याच्यावर 100% कारवाई होते. आता ह्या चॅरिटी हॉस्पिटलचे पण फार धंदे मोठे आहेत. आतमध्ये तुम्ही टू व्हीलर घेऊन गेला की दारात गेल्या 20 रुपयाची पावती तुमच्या हातात. काही संबंध आहे घेण्याचा? काहीच नाही. आपण सेवाभावी संस्थेमध्ये जेवण करायला गेलो, मी दिल्लीमध्ये एका ठिकाणी गेलो होतो, ताट भरून पदार्थ सगळे वाढलेले होते, फक्त 20 रुपयात जेवण होतं. याला म्हणायचं समाजसेवा, की ज्या जेवणासाठी 200 रुपये बाकी हॉटेलमध्ये घेतात ते 20 रुपयात मिळेल, याला समाजसेवा आपण म्हणूयात. पण आत जातच टू व्हीलर असेल 20 रुपये, कार आली की 80 रुपये, दर तासाला 2 तासाला त्याच्यामध्ये वाढ होणार, ही बाब वेगळी. अशा पद्धतीने 20 रुपये गोळा करायला, 50 रुपये गोळा करायला चॅरिटी कमिशनरने परमिशन दिली आहे का, हे तुम्ही विचारा. आणि दिली असेल तर त्याची प्रत मागा. आणि दिली असेल परमिशन तर किती पैसे घालून दिली ते पण त्याला विचारा बिनधास्त. तुझं बांधील, आमचं काम आहे आरोप करणं, तुझं काम आहे आरोपाचं खंडन कर. आम्ही तर विचारणार, सेवाभावी संस्थेमध्ये 20 आणि 50 रुपये कसले मागतात? तिथे जो काय तुम्ही नकाशा बनवला की हा हॉल असा असला पाहिजे, इकडच्या बाजूला 50 लोक असतील, इथे 100 लोक असतील, इथे 70 असतील, इतक्या आकाराचा स्टेज असेल, इकडून येण्याचा दरवाजा वेगळा आहे, तिकडून जाण्याचा दरवाजा वेगळा आहे, याचा काहीतरी कागदावर नकाशा केलेला असतो, मग त्याला बांधकाम खात्याने मंजुरी दिलेली असते. अशा पद्धतीने हॉस्पिटलमध्ये कुठे कोणती खाट ठेवलेली आहे, कुठे आयसीयू आहे, कुठे ऑपरेशन थिएटर आहे, याची नकाशाची प्रत असते, त्याला चॅरिटी कमिशनरने मान्यता दिलेली असते. आपण 3ऱ्या मजल्यावर गेलो, तिथेच कुठेतरी कॅन्टीन दिसते. त्या कॅन्टीनला परमिशन आहे का चॅरिटी कमिशनरची, हे विचारलं पाहिजे. हे तुमचं काम आहे ना सगळ्यांचं, तुम्ही काय विचारत नाही? मी आतमध्ये येताना माझे 20 रुपये घेतले, ती चिठ्ठी घ्यायची, अर्ज करायचा, स्टेपलर करून चिठ्ठी जोडायची, इथं कॅन्टीन कसं काय सुरू झालं विचारायचं. इथं आतमध्ये गेल्यानंतर अमुक वेगळ्या विषयाचे पैसे आम्हाला मागितले जातात, का मागितले जातात हे चॅरिटीमध्ये मोडत नाही. हे आमचं व्यावसायिक काउंटर आहे, कोणी दिली मान्यता नाही, आमच्या ट्रस्टींनी मिळून ठराव केला आणि ठरावामध्ये ठरवलं की हा भाग व्यावसायिक करायचा आणि हा भाग सेवाभावी करायचा. आणि 6 एकर जागा आहे ना तुमची, 5 एकर जागा आहे, त्याच्या बाहेर जाऊन करा ना तुम्ही जो तुमचा व्यवसाय करायचा. त्याच प्रिमायसेस मध्ये तुम्ही व्यवसाय कसा काय करू शकता, किंवा तसे ठराव कसे काय करू शकता? बरं तुम्ही केले, स्वार्थी भावनेने, लुटारू भावनेने तुम्ही ते ठराव केले पैसे कमवण्यासाठी, चॅरिटी कमिशनरने याला मान्यता दिलीच कशी, हे विचारणं आपलं काम आहे. आणि प्रत्येकाने ते लेखी विचारलं पाहिजे. मी कोविड मधली घटना सांगतो. मी 7:40 झाले, बोलू का? तुमची परवानगी, माझ्या नंतर बाबांना बोलायचे. खरं तर त्यांच्या मनाचा इतका मोठेपणा, मी सांगेल की मी आधी बोलतो म्हणाले, तुम्ही नंतर बोला. मी म्हटलं ज्येष्ठतेच्या बाबतीत तुम्ही सर्वोच्च आहात माझ्यासाठी, आणि माझ्या नंतर तुम्ही बोललं पाहिजे. तुमच्या नंतर मी बोलणं मला ते लागू होणार नाही, माझ्या मनाला पटणार नाही. असं असेल तरच तुम्ही अध्यक्षस्थान स्वीकारणार असेल तर मी कार्यक्रमात बोलतो, नाही तर मग इतक्या मोठ्या माणसाची माणसं आजकाल
जो कोणी पुढे चाललाय तो कसं काय वरती डोकं काढतोय म्हणून त्याला दाबणाऱ्या सगळ्या राजकारणामध्ये प्रवृत्ती असताना एखाद्या माणसाला प्रोत्साहन द्यावं, किती द्यावं? म्हणजे अशी ऋषितुल्य देवासारखी माणसं आहेत आणि खरं तर कराड म्हणून तुम्हाला लाभले. हे तुमच्या मनात, डोक्यात, हृदयात कायम करून ठेवा. 2024 ची चूक आपण पुढच्या काळात करणार नाही, हे एकदा प्रत्येकाने मनाशी कोणगाठ बांधा. काय सांगत होतो मी जरा कोविडच्या काळात? धन्यवाद. काय होतं, बोलता बोलता एखादी गोष्ट विसरून जाण्यासारखी होते. 2 महिने झाले नाही तरी पण होतं तसं. कोविडच्या काळामध्ये सरकारने एक धोरण आखलं. लोक जास्त पैसे लुटायला लागल्यानंतर आयसोलेशनचा जो वॉर्ड ज्याला आपण विलगीकरण कक्ष म्हटलं नाही का, की काही झालेलं नाही, त्याला औषधोपचार नाही, पण डिटेक्ट झालाय, त्याची अँटीबॉडीज चांगले आहेत, त्याचे रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे आणि त्याला विशेष काही झालेलं नाही, पण घरी गेला, लोकात गेला तर इतरांना तो बाधित करू शकेल, त्याला विलगीकरण कक्षात ठेवा. आणि मग विलगीकरण कक्षामध्ये तो शासनाने निर्माण केलेला जर गेला तर तिथं त्याच्यासाठी मोफत होतच. त्याचं बिल हे तिथली स्थानिक महानगरपालिका किंवा नगर परिषदा भरत होतं तिथल्या शासकीय दवाखान्यामध्ये. पण अनेकांना वाटलं की चला कोविड सेंटर काढू, मजबूत पैसे कमवू. ज्याचं शिक्षण BA MS BHMS झालंय त्या पण डॉक्टरला असं वाटलं की आता आपण याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. मी एखाद्या दुसऱ्या याचं बोलतोय, 99% लोक चांगलेच आहेत. परत एकदा लक्षात घ्या, ज्यांना कोणाला वाटलं असं. सरकारने धोरण आखलं, विलगीकरण कक्ष असेल तर 4,500 रुपये, त्याला ऑक्सिजन बेड लागत असेल तर ऑक्सिजनसाठी त्याला 7,500 रुपये एक दिवसाला, 10 दिवसाचे त्याचे 75,000. विलगीकरण कक्ष म्हणजे आयसोलेशन मध्ये असेल तर 10 दिवसाचे त्याचे समजा 45,000 आणि 10 दिवसात हा रोग बरा होऊ शकतो असं साधारण एक अनुमान त्याच्यामध्ये निघालं होतं. व्हेंटिलेटरचा बेड असेल तर 12,500 रुपये 10 दिवसांसाठी, त्याचं बिल होणार 1,20,000 रुपये आणि 1,25,000 रुपये. जर त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन लागणार असेल तर रेमडेसिवीर इंजेक्शनचे जे भाव आहेत ते बनावट करून किंवा काळ्या बाजारात विकून 3,000चं इंजेक्शन 30,000ला विकण्याचे भरपूर प्रताप घडले. त्याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले, पोलिसांना दिले, गुन्हे दाखल करून घ्या म्हणून. तर 6 इंजेक्शन द्यायची असं एक आरोग्य विभागाने निश्चित केलं. 7वं इंजेक्शन दिलं तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होतील, रिॲक्शन सुटतील आणि कधी कधी ते प्राणघातक सुद्धा होईल. 6 इंजेक्शनचे पैसे 3,000 रुपयाने 36,000 रुपये झाले, की 18,000 रुपये झाले, सॉरी 18,000 रुपये झाले. आणि 18,000 हे 1,25 म्हणजे थोडक्यात 1,45 1.5 लाख रुपये त्याचं बिल यायला पाहिजे व्हेंटिलेटरवरच्या माणसाचं, रुग्णाचं. प्रत्यक्षात ते बिल काढलं किती? 4 लाख, 6 लाख, 5 लाख. आयसोलेशनचा माणूस आहे, त्याला 25,000 रुपये 10 दिवसांचं बिल येणं आवश्यक असं, त्याचं बिल 1 लाख, 1.5 लाख, असे प्रताप सुरू झाले. मार्गदर्शक प्रणाली बनवली, धोरण आखलं. उद्धवजी मुख्यमंत्री होते, राजेश टोपे साहेब त्याच्यामध्ये आरोग्यमंत्री होते. धोरण बनवलं पण धोरणाचं उल्लंघन सर्रास सुरू होतं. आणि त्याच्यामध्ये तक्रार कुठे करावी? बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. तक्रार द्यायला गेलं तर कोविड ड्युटी लागलेली, ज्याला जाईल त्याला कोविड ड्युटी लागलेली. त्या माणसाने तक्रार द्यायची कुठे? पैसे कुठून तरी काढून दिले, भरले पैसे प्रत्येकाने. मी एकदा निवेदन दिलं मंत्रालयामध्ये आणि बॉम्बे हायकोर्टच्या रजिस्ट्रारला निवेदन दिलं. त्याच्यामध्ये जितकी लोक जमा झालेली आहेत, कोविडच्या आजाराने बाधित झालेली आहेत, गेल्या 1 वर्षभरामध्ये 2020 साल आणि 2 ऑक्टोबर 21 ची गोष्ट आहे, गांधी जयंतीच्या 1 दिवस आधीची. त्याच्यामध्ये जितकी लोक बाधित झाली, जितक्या लोकांनी बिलं भरली, त्यांना जे बिल आलंय त्या बिलाचं ऑडिट झालं पाहिजे. आणि फक्त ऑडिट नाही तर त्या प्रत्येक बिलाचं रिऑडिट झालं पाहिजे. ऑडिट आणि रिऑडिट केल्यानंतर सगळ्यांचंच झालं पाहिजे. ते म्हटले कोणाची तक्रार झालेली नाही. म्हटलं तुमच्यापर्यंत यायचं कोणाला माहितीच नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी बैठक झाली, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी बैठक झाली.
ते म्हटले ठीक आहे, आम्ही तयार आहोत ऑडिट करायला. सगळ्यांचं सरसकट ऑडिट केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यांमध्ये, चॅरिटेबल दवाखान्यांमध्ये सुद्धा जे एकूण बिलं घ्यायला पाहिजे होती सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार, जी विलगीकरणासाठी 4,500, ऑक्सिजन बेड असेल तर 7,700 आणि व्हेंटिलेटर असेल तर 12,500, याचं उल्लंघन करून 24,73,00,000 रुपयांची बिलं मुंबईत जास्त निघाली होती आणि पुण्यामध्ये 17,63,00,000 रुपयांची बिलं जास्त निघाली होती, जी हॉस्पिटल चालकांनी हॉस्पिटल बंद पडतील, कारवाई होईल या भीतीने लोकांना बोलवून परत पैसे दिले. मला तर काही डॉक्टर म्हणाले की वर्षभरापूर्वी पैसे घेतलेले पैसे आम्ही कुठेतरी खर्च पण केले आणि ते खर्च केलेले पैसे परत द्यायचे म्हणजे ही किती अवघड गोष्ट आहे म्हणे. तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी मिटवा. मी नाही मिटवणार म्हटलं काय त्याच्यामध्ये. आणि मिटवणार नाही म्हटल्यानंतर मग आमचं काहीतरी बाहेर काढायचं, आमच्यावर काहीतरी खोटे गुन्हे दाखल करायचे, असे प्रकार केले. इंटरनेटवर ते दिसतात. आम्ही त्याला चोख उत्तर दिलं, ते दिसत नाहीत, कारण ती माणसं आमच्या एवढी प्रसिद्ध नाहीत. त्यामुळे त्याचं शोधायचं तरी काय. आमचं नाव शोधलं की सापडतं, त्यांचं सापडत नाही. आमच्यावर जे काही गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये मी बाबा तुम्हाला सांगतो, या सगळ्या याच्यामध्ये कॅमेरे आणि समस्त या कराडकर माता भगिनींच्या समोर, बंधू भगिनींच्या समोर आमची 1 मिनिट सुद्धा कुठल्याच तपास यंत्रणेने आजपर्यंत चौकशी केलेली नाही. ना कुठल्या पोलिसांनी आम्हाला आजपर्यंत एक ओळीची कधी नोटीस दिली. याच्या फक्त बदनामी काय बातम्या झाल्या आमच्याबद्दल. चौकशी काही झाली नाही, कुठली केस बोर्डावर आली नाही, कुठल्या कोर्टाने आम्हाला बोलवलं पण नाही. ज्यावेळी यांनी दाखल केलं, ते दाखल केल्याच्या 2-3 महिन्यात ज्या तारखा पडल्या त्याच्यामध्येच कोर्टाने ते फेटाळून लावलं. मात्र बातम्या फक्त दाखल झाल्याच्याच झाल्या. फेटाळून लावल्याच्या बातम्या देण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नव्हता. आता मी सायबरच्या लोकांना अर्ज दिलेत की तुम्ही ते डिलीट करता येते का बघा. तर ते म्हटलं काहीतरी असू दे तुमच्याबद्दल, जर काय असं असेल तर कॉन्ट्रोवर्सी लोकांना वाचायला बरं वाटतं, पण वेळ मिळाला तर काढू, असं पोलिसांचं म्हणणं. मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा आहे की मी जसं तुम्हाला कोविडच्या ऑडिट बद्दल सांगितलं, तसं मागे पुण्यामध्ये एक जेबीएस नावाचा आजार. जीबीएस आजार म्हणजे माणसाचा मेंदू जिवंत असतो, बाकी याच्यामध्ये काय होतं, ब्रेन डेड होतं आणि शरीर सुरू असतं. आणि मग आपण ऐकतो की त्याचं अवयवदान झालं, जी अत्यंत महत्वाची संकल्पना आहे अवयवदानाची, की त्याचं हृदय ग्रीन कॅरिडॉर करून दिल्लीला दिलं, किडनी नागपूरला पाठवल्या, लिव्हर पुण्यामध्ये अमुक एक हॉस्पिटलला दिलं. ते ब्रेन डेडच्या बाबतीत असतं. जीबीएसच्या पेशंटमध्ये बॉडी डेड असते आणि त्याचं ब्रेन जिवंत असतं, मेंदू जिवंत असतो, तो मेंदू मृत नसतो. तर जीबीएस साठी जो न्यूरोलॉजीशी निगडित आजार आहे, त्याला बुस्टरसाठी जे इंजेक्शन दिलं जातं त्याची किंमत आहे IVIG. आता IVIG जे इंजेक्शन आहे, आता नीट ऐका, हा 5 मिनिटाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे सगळ्यांसाठी. ते जर बाजारात तुम्ही खरेदी करायला गेलात, आता बाजारात म्हणजे कुठे, मेडिकलचं दुकान आपल्या आजूबाजूला असतं. ओम मेडिकल, साई मेडिकल, स्वामी समर्थ मेडिकल, हे मेडिकल, ते मेडिकल, असे खूप मेडिकल असतात. तो मेडिकल वाला जिथे माल भरतो त्या औषधाचा, अशाच डिस्ट्रीब्युटरकडे तुम्ही ते जर इंजेक्शन घ्यायला गेलात तर त्याच्यावरची MRP ची छापील किंमत असते 20,700 आणि तुम्ही जर ते घेतलं तर तुम्हाला ते मिळतं 4,200 रुपये. तुमच्याकडून जास्त किती घेतले, 16,400 रुपये जास्त घेतले. तुम्हाला 10 इंजेक्शन दिली म्हणजे तुमचं बिल वाढलं किती, 1,60,000. त्याच्यामध्ये डॉक्टर फी किती आहे रोजची, 2,000 रुपये 4. दिवसातून 2 वेळा डॉक्टर आले, दिवसाचे 4,000. 10 दिवस पेशंट ऍडमिट आहे, डॉक्टर फी 40,000. नर्सिंग चार्जेस डेली 2,000 रुपये, 10 दिवसांचे 20,000 रुपये. मान्य आहे आम्हाला, नर्सने त्याच्यामध्ये आमची काळजी घेतलेली आहे, मलमपट्ट्या केलेल्या आहेत, काहीच अडचण नाही. तुम्ही बिल वाचायला घेतला ना, मेडिसिनचा तर मुद्दा असतो, नर्सिंग चार्ज असतो, बेड चार्ज असतो, डॉक्टर व्हिजिट चार्ज असतो, डिस्पोजेबल मटेरियल चार्ज असतो. म्हणजे एकच PPE किट घालून आम्ही 20 पेशंट जरी तपासले तरी प्रत्येकाला एक PPE किटचे पैसे लावायचे. 1,000 रुपयाचं PPE किट ते मिळतं 200 रुपयाला, तो भाग वेगळा. पण तरी 1,000 रुपयांचं PPE किट घालून मी समजा 20 पेशंट तपासले, तर एका पेशंटला किती खर्च दिला पाहिजे, 50 रुपये.
पण ते प्रत्येक पेशंटला ₹1000 लावलेले आहेत पीपीई किटचे कोविडमध्ये. हे सगळे पैसे लावले. याच्यामध्ये हे बिल मला मान्य आहे, हे तुम्हाला पण मान्य असलं पाहिजे. फक्त तुम्ही औषधांची चौकशी करायची बाहेर कितीला मिळतात. याच्यानंतरची 3 गोष्टी असतात ज्या तुम्हाला कधीच मान्य असता कामा नयेत. एक म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस, तो असतो ₹30,000. काही गरज आहे का ऍडमिनिस्ट्रेशन चार्जची? त्यांनी काही केलंय का? दुसरा विषय आहे तो म्हणजे स्टँडर्ड चार्जेस, ते पण असतात 30-40,000. काय गरज आहे स्टँडर्डची? 2 वेळा दुखतंय म्हटल्यानंतर सुद्धा डॉक्टर पळत येईना, नर्स पळत येईना, अशी परिस्थिती होती कोविडमध्ये, तरी पण स्टँडर्ड चार्जेस. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे अदर चार्जेस, इतर चार्जेस, ते 30-40,000, म्हणजे झालेच की ₹1,00,000. आणि त्या औषधात कमवले ₹1,60,000. म्हणजे तुमचे ₹2,60,000 कमवले. आणि माझ्यासारख्याला, तुमच्या सारख्यातल्या कोणाला तरी पांढरा कपडा घातलेल्यांना फोन लावून दिला की ते ₹2,60,000 जे एक्स्ट्रा कमवलेत, क्रीम मार्जिन म्हणतो आपण त्याला, मग ते म्हणतात ठीक आहे, आम्ही तुमच्यासाठी एक 10% त्याच्यामध्ये सूट देतो, वरचे ₹26,000 कमी करतो, उरलेले ₹2.25 लाख भरून टाका. अजून कोणीतरी फोन केला, चला तुमच्यासाठी 10,000 कमी. आणखी कोणी नगरसेवक फोन केला, तुमच्यासाठी 10,000 कमी. आणखी कोणी केला, खूप, आता 60,000 कमी गेले, वरचे 2 लाख भरून टाका. हे जे वरचे 2 लाख आहे, ही तर तुमची लूट आहे. आणि ही थांबवण्यासाठी जबाबदार कोण आहे? तर सरकार जबाबदार आहे. 47 मार्क पडलेत 12वीच्या सायन्सला, त्याला ऍडमिशन दिलंय MBBS साठी. किती मार्क पडलेत? 47. त्याला ऍडमिशन मिळालंय कुठे? मेडिकल कॉलेजला. त्याने डोनेशन किती दिलंय? ₹70 लाख. त्याला वर्षाला फी किती आहे? 15 लाख. 5.5 वर्षाच्या कोर्सचे पैसे झाले किती? 90 लाख वेगळे आणि 70 लाख वेगळे. त्याचा नंबर लागलाय कुठं? पुण्यातल्या पोराचा कराडमध्येच. मग तो काय रोज पुण्याहून कराडला येणार नाही, म्हणून त्याला इथं हॉस्टेलला ठेवायचं, त्याचा महिन्याचा खर्च ₹20,000. एवढा खर्च करून पोरगा चांगला दिसला पाहिजे म्हणून त्याला 10,000चं बूट पण घेऊन द्यायचं. मग ते डॉक्टर होता होता बाहेर पडता पडता खर्च झाला किती? ₹2.5 करोड. ₹2.5 करोड घालवून 47% पोरगा डॉक्टर होऊन बाहेर पडला. आमच्या एका मित्राचं नख दुखत होतं, त्याचा अंगठा कापला. नख निघालं होतं पायाचं. चालता चालता मॉर्निंग वॉक मध्ये एक दिवस बूट घालायच्या ऐवजी चप्पल घालून गेला, ठेचाळला, नख निघालं, त्याचा अंगठा कापला. अंगठा कापला, त्याला बिल ₹1,80,000 दिलं. मी म्हटलं कुठल्या दवाखान्यात गेला? म्हणलं XYZच्या, आपल्या त्या कोथरूडच्या नाक्यावरच्या. म्हटलं अरे त्याने ₹2.5-3 करोड घालून ते डॉक्टर झाला, तुझं अंगठा कापलं, ते ₹1.5 लाख कमवल्याशिवाय त्याचे ते वसूल होणार आहेत का? हे जे धोरण आहे, बरं लागतायत ना पैसे MBBS होण्यासाठी. वैद्यकीय अभ्यासक्रम महागडा आहे, मान्य आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम जर महागडा आहे आणि त्याच्या जर वर्षाला 500 डॉक्टर दरवर्षी बाहेर पडत असतील आणि एकासाठी जर ₹2 करोड खर्च असेल, तर इतक्या मोठ्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी ₹1,000 करोड अनुदान बाजूला टाकायला काय हरकत आहे? मोफत शिकलेला डॉक्टर जोपर्यंत तयार होणार नाही ना, तोपर्यंत त्याच्या हृदयात माणुसकीची भावना सुद्धा तयार होणार नाही. आणि माणुसकीची भावना त्याच्या मनात रुजवायचं काम हे सरकारचं असतं. महात्मा फुले महिलांसाठी शाळा काढायला परवानगी मागायला गेले आणि त्यांनी रीतसर परमिशन घेऊन मुलींसाठी शाळा काढली, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले. तुम्ही लक्षात घ्या, ब्रिटिशांचं सरकार हॉस्पिटल काढायला, ब्रिटिशांचं सरकार शाळा काढायला कमिशन मागत नव्हतं, म्हणून त्या काळात महात्मा फुले तयार झाले. आताच्या काळामध्ये मंत्रालयामध्ये आपण अमुक गोष्टीची फाईल घेऊन गेलं, ती फाईल 6 महिने पुढे सरकत नाही. का सरकत नाही? ते म्हणतात तुम्हाला अक्कल नाही, सरकारीसाठी काय लागतं माहित नाही का म्हणे. अशा राज्यामध्ये जर आपण राहत असू तर आपलं भलं होणार नाही. आणि भलं करायचं असेल तर एकटे पृथ्वीराज बाबांसारखी होणार नाही. 288 मध्ये 188 पृथ्वीराज बाबा असतील तर ते खरंय. आता असं झालंय 230 बाद आहेत सगळे. तुम्ही कुणाचंही नाव घ्या. बुलढाण्याचा आमदार काहीतरी बोलतो, संजय शिरसाट काहीतरी बोलतात, ते सगळे गुवाहाटीला गेले ही सगळी मंडळी, 50 खोके वगैरेच्या घोषणा वगैरे गाजल्या सगळ्या. ते सगळे 101 काय झाडी काय डोंगर अशा सगळ्या गडबडी त्यांच्या बाहेर आल्यानंतर कोणीतरी म्हणजे आपल्या उद्धव ठाकरेंच्या जवळच्या याच्यामध्ये मी विचारलं, माझे पण थोडेफार संबंध आहेत, सुषमा अंधारे वगैरे होत्या त्या कार्यक्रमात.
आणि म्हटलं असे सगळे लोक आहेत, म्हटलं तुम्हाला माहित नव्हतं का? ते म्हटले कालच रश्मी वहिनी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पत्नी बोलल्या, अरे काय उद्धव कसली माणसं आणून ठेवलीच म्हणे तू. अशा म्हणजे इतकी वर्ष अशा पद्धतीची माणसं तिकीट घेतायत आणि निवडून येत आहेत, हे त्यांना सुद्धा माहित नव्हतं. आणि त्यांना काही गोष्टी माहित नव्हत्या म्हणून सुद्धा या गोष्टी घडल्या असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने जागरूकतेने राहिलं पाहिजे. हे सर्वसामान्य माणसाला जेवढं लागू होतं ना, तितकं नेतृत्व करणारा सुद्धा तितकाच जागरूक असला पाहिजे. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे असं मी म्हणेन. खरं तर म्हणजे तुम्हाला पटतंय ना मी काय बोलतोय ते? नक्की ना? आवाज येत नाही काही? जागे आहेत ना? झोपले वगैरे नाही ना कोणी? मनापासून ऐकताय ना? ते इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामध्ये ते अय म्हणतात ना, अय मध्ये मध्ये. एकदा भेटल्यावर म्हटलं महाराज ते अय काय भानगड आहे? ते म्हणे ते जाग आहे का झोपलंय विचारण्यासाठी बोल. मला असं कोणाच तरी कॉपी करून भाषण करायला मी शिकलो नाही, तर मला पण असं वाटतं मध्ये मध्ये विचारायला काय भानगड आहे का, व्यवस्थित आहे का म्हणून. असं आमचे पुण्यातले पत्रकार मित्र नितीन ताटे सुद्धा या ठिकाणी आहेत. ते सध्या कराडलाच पत्रकारितेत प्रॅक्टिस करतात. त्यांनी 2-3 वेळा दाद दिली बोलताना, माझं लक्ष आहे. तर वैद्यकीय उपकरणांपासून डॉक्टर तयार होण्याच्या प्रक्रियेपर्यंत सगळ्या गोष्टींवरती भाष्य करून झालेलं असताना धर्मादाय रुग्णालयांनी धंदा करू नये, खाजगी रुग्णालयांनी जरूर करावा. समाजसेवेचं व्रत घेतलेल्या आणि समाजसेवेचं सर्टिफिकेट रितसर चॅरिटी कमिशनर कडून संस्थेची नोंदणी करताना, संस्था रजिस्टर करताना ज्यांनी ज्यांनी सर्टिफिकेट घेऊन हे सगळे उद्योग सुरू केलेत, धंदे सुरू केलेत, त्या सगळ्यांना परत एकदा तुम्ही धंदे न करता, उद्योग न करता तुम्ही समाजसेवाच केली पाहिजे हे सांगण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. तुम्ही करत नाहीत म्हणून त्यांनी धंदा काढलाय. करायला पाहिजे समाजसेवाच. मला असं वाटतं हा जो सगळा विषय आहे हा 40 मिनिटाच्या व्याख्यानातला विषय नसून आपण सगळ्यांचं आत्मभान जागृत करण्यासंदर्भातला विषय. मी जे काय आपल्या सगळ्यांसमोर बोललो, बोलताना माझ्याकडून जर काही चुकी झाली असेल, एखादा काही शब्द चुकीचा निघाला असेल ज्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, उद्या परत काहीतरी लोक बाहेर काढतात आणि म्हणतात ते आता माफी मागा. जर काय तसं वाटलं असेल तर आताच तुमची सगळ्यांची माफी मागतो. माफी मागण्याचा इतिहास आपला नाहीये, तरी सुद्धा जर काही कोणाची भावना दुखावली गेली असेल तर माफी मागतो आणि आपली तात्पुरती रजा घेतो. धन्यवाद. माझ्यानंतर बाबा बोलतील. पण प्रश्न घेऊया. त्या प्रश्न विषयाशी संबंधित असावे जे त्यांनी सांगितले ते आहे. माईक असला तर आता उन्हे समाजाने जे उपगुण आणि अभ्यास व्याख्यान दिलेलं आहे, या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर कृपया करून आपण जागेवर हात घेऊन जा. आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं यांना माहिती द्या. त्यांचं झालं की घेऊया. कशाच्या जेनेटिक औषधं पेक्षा थोडीशी जास्त रकमेमध्ये औषधी ₹500 ₹700 औषध. जेनेटिक पद्धतीला जेनेरिक म्हणजे आपल्या देशात निर्मिती झालेली औषध. साधी सोपी गोष्ट. आपल्या देशातल्या लोकांनी औषधांची एक गोष्ट आहे की ज्या शास्त्रज्ञाने औषध शोधून काढलेलं असतं त्या शास्त्रज्ञाकडे त्याचं पेटंट हे 10 वर्षासाठी असतं. 10 वर्षानंतर ते पेटंट आपोआप निघून जातं. पेटंट म्हणजे त्याच्या वर्षी त्याची रॉयल्टी घेण्याची मालकी. म्हणजे जर ₹100 असतील तर ₹20 ज्याने बनवले
त्याला आणि 20 रुपये ज्याने ते शोधून काढलं, निर्मित केलं, शोधून काढलं त्याला. आणि मग उरलेल्या 60 रुपयांमध्ये डिस्ट्रीब्युटर, दुकानदार आणि डॉक्टर जे लिहून देतात. असं सगळं औषधाचं गणित असतं. म्हणजे औषध खरं जर काढलं तर बनतं 20 रुपयालाच. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 2015 साली कशाचाही कॅन्सर असेल, कशाचाही कॅन्सर, ज्यांच्या कोणाकडे घरात कॅन्सरचा 10 वर्षापूर्वीचा पेशंट असेल तर त्याचे क्लिनिकल रिपोर्ट्स असतात. क्लिनिकल रिपोर्ट्स वरून एक गोष्ट सांगतो, जेनेरिककडे मी येतोच. ज्यावेळी तुमची पेशंट 3-3 दिवस अडवून ठेवला जातो ना, बिल भरत नाही तोपर्यंत त्याला अडकवून ठेवतात, किडनॅप केल्यासारखं. सिनेमामध्ये असायचं की तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे आणि जोपर्यंत तुम्ही त्याचे 10 लाख देत नाही तोपर्यंत मुलगा तुम्हाला देणार नाही. तसं आता ते जोपर्यंत तुम्ही पेशंटचे राहिलेले 5 लाख रुपये देणार नाही तोपर्यंत पेशंट तुमच्या ताब्यात देणार नाही. अशी जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण जर ते उघड केलं आणि अर्ज दिला तर ते म्हणतात नाही नाही, डिस्चार्ज 3 दिवसापूर्वी झालाच नाही, पेशंट खोटं बोलतोय. डॉक्टर म्हणून किंवा हॉस्पिटल म्हणून आम्हाला माहिती. अशा वेळी क्लिनिकल रिपोर्ट मागायचं. ठीक आहे, शुक्रवारी डिस्चार्ज झालाय, शनिवारपर्यंत त्याला सोडलेलं नाही. मग शनिवार, रविवार आणि सोमवार तुम्ही नेमकं त्याला ठेवून काय केलं? शुक्रवारी त्याच्या क्लिनिकल रिपोर्टवर काय लिहिलं, कुठली गोळी खायला दिली, काय त्याचं तपासलं, हा क्लिनिकल रिपोर्ट असतो प्रत्येकाकडे, तो मागा. आता तुमच्या जेनेरिक कडे येतो. तर पूर्वी ज्याचं कॅन्सर असेल, मग गळ्याचा असेल कॅन्सर, तोंडाचा असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, त्वचेचा कॅन्सर असेल, कुठलाही कॅन्सर असेल तर त्याला ट्रास्टुझुमॅब नावाचं इंजेक्शन होतं. ट्रास्टुझुमॅब हे बनवणारी कंपनी रिलायन्स होती आणि ओजेवर नावाची एक कंपनी होती. 75,000 रुपये 10 वर्षापूर्वी 2015 साली खूप मोठी रक्कम वाटायची. आणि अशी 10 इंजेक्शन घ्यायचीच म्हटल्यानंतर तर आणखी ताणतणावात माणूस जायचं. त्या ट्रास्टुझुमॅबचं पेटंट गळून पडल्यानंतर ते ट्रास्टुझुमॅब इंजेक्शन आता फक्त 10,500 रुपयात मिळतं. पण आता ट्रास्टुझुमॅब इंजेक्शन हॉस्पिटल लिहून देत नाही. आता प्रेमलीझुमॅब किंवा त्याला केत्रुडा असं नाव आहे, त्या बॉक्सवर येतं. प्रेमलीझुमॅब किंवा केत्रुडा, KEYTRUDA, केत्रुडा. आणि त्याची किंमत आहे 2,15,000 रुपये. आता 2,15,000चं इंजेक्शन आहे. ट्रास्टुझुमॅब असताना सुद्धा ते जुनं व्हर्जन झालं, आता अपडेट आले असं त्यांच्याकडून सांगितलं जातं. आणि आता 2,15,000ची ही 10 इंजेक्शन घ्या असं सांगितलं जातं. मी तुम्हाला मागाशीच औषधाच्या किमतीबद्दलचे जे 5 वाटेकरी आहेत त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आता डॉक्टरांचं म्हणणं असं असतं, जेनेरिक वरून तुम्हाला सांगतो, जेनेरिकचा कंटेंट ताप जाण्याचाच आहे आणि स्टँडर्डचा कंटेंटही ताप नष्ट होण्याचाच आहे. ताप निघून जावा, सर्दी निघून जावी. जेनेरिकचंही तेच म्हणणं आहे, कंटेंट आहे, आणि स्टँडर्डचाही तोच कंटेंट आहे. दोन्हींचं म्हणणं तेच आहे. एक गोळी आहे 50 रुपयाला, एक गोळी 2 रुपयाला, 48 रुपयांचा फरक आहे. डॉक्टरांचं म्हणणं असं असतं, मी जे लिहून दिलंय ते औषध आहे, तुम्ही बाहेरून जे आणलंय ते विष आहे का मला माहित नाही. मग असं ऐकल्यानंतर तो जो मुलगा असतो तो म्हणतो नाही, आई माझ्यासाठी महत्वाची, मी जे डॉक्टरांनी सांगितले तेच आणतो. ही जी इमोशनल ब्लॅकमेलिंग होते ती तुमच्यामध्ये नसलेल्या जागृतीमुळे होते, हे तुम्हाला सांगतोय. म्हणून माझं बाहेर पुस्तक आहे, हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे या नावाचं. तुम्ही जाताना कृपया ते विकत घ्या. तुम्ही म्हणाल की आता हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे हे तुम्ही का नाही फ्री ठेवत, त्यासाठी 50% डिस्काउंट जाहीर करतो आपल्याच. तुम्ही ते घ्या. मी कुठल्याही व्याख्यानाला जाताना कधीच मानधन घेत नाही, कधीच गाडी खर्च मागत नाही. कुठल्याही ठिकाणी कुठेही बोलवा, वेळ नसेल तर त्या ठिकाणी निश्चित जातो. फक्त माझं म्हणणं आहे की तुम्ही लेक्चर ऐकलं पण तुमच्याकडे सिलेबसच नाहीये, अभ्यासक्रम पाहिजे ना. लेखी अभ्यासक्रम उपलब्ध आहे आणि लेखीला काही तोड नाही. आपण म्हणतो लिहून ठेवलं, एकदा लिहून आपण एखाद्या अधिकाऱ्याने काही म्हटलं तरी आपण त्याला म्हणतो लेखी द्या. मग तसं तुम्ही मला आता जर व्याख्यान झालं, तुम्ही बोललात ते खरं असेल तर लेखी द्या, तर लेखी उपलब्ध आहे, तुम्ही ते घ्या अशी मी तुम्हाला आग्रह करीन, विनंती करीन. दुसरा प्रश्न कोण आहे? खासगी दवाखान्यामध्ये त्यांच्यासाठी आपण काय करू? शासनाचं धोरण असं आहे की जर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एखाद्या हॉस्पिटलमध्ये हवी असेल तर त्याचा प्रस्ताव द्यावा लागतो.
त्याप्रमाणे हॉस्पिटलची बिल्डिंग असावी लागते. हॉस्पिटलमध्ये 80 स्कूटरचं पार्किंग आणि 10 कारचं पार्किंग असणं बंधनकारक असतं. इमारत कंपल्सरी 4 मजली असावी लागते, तिला लिफ्ट असावी लागते. ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्याबरोबरच ते हॉस्पिटल 40 खाटांचं असावं लागतं. 40 खाटांचं हॉस्पिटलमध्ये 5 डॉक्टर हे सुपर स्पेशलिस्ट असावे लागतात. या सगळ्या क्रायटेरिया जर त्या हॉस्पिटल चालकाने पूर्ण केलं तर त्याच्यामध्ये शासकीय योजना सुरू होतील. पण 40 खाटांपेक्षा ते कमी असेल, 4 मजल्यापेक्षा कमी असेल, त्याच्यामध्ये पार्किंग नसेल, त्याच्यामध्ये अग्निशमन दलाचे जे आपण फायर ब्रिगेडचे नियम आहेत ते त्याची पूर्तता नसेल, इमारतीचा भोगवटा पत्र नसेल, तर शासकीय योजना या सगळ्या अभावामुळे डॉक्टरांना इच्छा असताना सुद्धा घेता येत नाही. जरी डॉक्टरचा गुण चांगला येत असतो, परंतु बाकी गोष्टींमध्ये डॉक्टरांची परिपूर्णता नसते. 20 बेडचं हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी नाही कुठली योजना आणता येत. परंतु मुख्यमंत्री निधी सारख्या योजनांमध्ये असे काही क्रायटेरिया मला वाटतं की 40 बेडचं जर सोडलं तर बाकी काही क्रायटेरिया नाहीयेत, तर त्या पॅनलवर ते जाऊ शकतं. पण मुख्यमंत्री निधी पण एक अशी भारी गोष्ट आहे की ते फक्त 10च आजारांना पैसे देतात. तुम्हाला जर 11वा आजार असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काही पैसे घेऊ शकत नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून जे आजार आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून गुडघ्याच्या वाटीच्या आजाराला 50,000, त्यांच्या दृष्टिकोनातून कमरेचा खुब्याचा बॉल बसवायचा त्याला 1,00,000 रुपये. पण तुम्हाला मणक्याचं ऑपरेशन करायचे तर त्यांच्याकडून त्या आजाराला 1 रुपया पण दिला जात नाही. यादीत आजार नाही. तर आपल्याला एकदा त्यांची यादी दुरुस्त करायची. तुम्ही सगळ्यांनी मला पाठिंबा दिला तर आपण करू शकू. ग्रामीण भागामध्ये जेनेरिकचा पर्याय अत्यंत चांगला आहे. दुसरी गोष्ट, जिल्हा परिषदेचे जे उपजिल्हा केंद्र नावाचे दवाखाने किंवा हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी शक्यतो बाळंतपण आणि बाकी हिवताप वगैरे डेंग्यू मलेरियाचे पेशंट ऍडमिट असतात. ऑपरेशन असतील तर फार फार मुतखड्याचे आपण किडनी स्टोनचे वगैरे ऑपरेशन्स होतात. पण त्या दवाखान्यामध्ये जर तुम्हाला मिळालेलं प्रिस्क्रिप्शन घेऊन जर गेलात आणि तो 5-10 रुपयांचा केस पेपर काढलात तर तुम्हाला औषधं पूर्णपणे मोफत द्यावी लागतात. देणं गरजेचं आहे आणि तसा नियमच आहे. शासनाने दरवर्षी 600 कोटी रुपयांची औषधं शासनाकडून खरेदी केली जातात आणि ती जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा उपरुग्णालयांमध्ये वितरित पण केली जातात. तुम्ही सगळ्यांनी जर ती हॉस्पिटलमधून घेतलीत, औषधं जर ती आणलीत जी फ्री मिळतात बीपी शुगरची, ती जर तुम्ही घेतलीत तर तुम्हाला विकत घ्यायची अजिबात गरज पडणार नाही. तुम्हाला जे तुमच्या खाजगी डॉक्टरने जे दिलेलं प्रिस्क्रिप्शन आहे तुम्ही जिल्हा उपरुग्णालयातल्या डॉक्टरकडून त्या प्रिस्क्रिप्शनवर त्याची सही घ्यायची आणि जो जिल्हा उपरुग्णालयातलं काउंटर आहे मेडिसिनचं, औषधांचं जे काउंटर आहे त्या खिडकीत जाऊन दाखवायची. तुम्हाला ती औषधं मोफत मिळतात. 1 रुपया सुद्धा औषधासाठी द्यायची गरज नाही. ज्याला परवडतो हेल्थ इन्शुरन्स त्याने घेतलंच पाहिजे. पण ज्याची हेल्थ इन्शुरन्स काढायची काय म्हणतो आपण आर्थिक क्षमता नाही, त्याला उत्तम आरोग्य मिळवणं हा त्याचा हक्क अधिकार आहे. आणि आपला हक्क अधिकार मिळवताना आपण कधीच पदर पसरून हात जोडून अधिकार मागू शकत नाही. लाचार होऊन अधिकार मागता येतो. अधिकार हा टेबल वाजवून मागवावा लागतो. सन्मानाने अधिकार मिळवायचे असतात, इतकं मी सांगेन. जेनेरिकचा रिझल्ट मिळतो. शासनाच्या यादीवरच्या कंपन्या तुम्ही गुगलला चेक करून घ्या, तर तुम्हाला काय हरकत नाही जेनेरिक घ्यायला. मोफत गरीब लोकांसाठी 10 पॉट्स 15 पॉट्स दिलेला असतो. पण तिथे गरीब पेशंटच नसतात. त्याच्यात काय केलं पाहिजे तर दाखवून दिलेलं असतं. धर्मादाय रुग्णालयांमध्ये एकूण खाटांच्या 10% खाटा ह्या निर्धन दुर्बल घटकातल्या रुग्णांना राखीव ठेवायच्याच असतात. त्याची रोजची माहिती
मुख्यमंत्री कार्यालयाने एक नवीन कक्ष सुरू केलाय, त्यांना पण द्यायची आणि स्थानिक जे धर्मादाय आयुक्त आहेत, म्हणजे सातारचे, त्यांना द्यायचं आहे. ती माहिती रोजच्या रोज कळवायची आहे. दुसरी गोष्ट, जी काय उलाढाल होते, म्हणजे मी असं म्हणेल की पुणे हॉस्पिटल पुण्यात 80 लाख रुपये त्यांचा दिवसाचा इन्कम आहे. 30 दिवसांचे त्यांचे 24 कोटी होतात, तर 24 कोटींच्या 2% म्हणजे 48 लाख रुपये. तर 48 लाख रुपयांची त्यांनी ट्रीटमेंट फ्री केली पाहिजे. जेवढे रुग्ण त्या 48 लाखात बसतील तेवढ्यांची फ्री केली पाहिजे. आता ज्याची ओळख आहे, जो माणसाचं उपद्रव मूल्य चांगलं आहे, जो चांगला कार्यकर्ता आहे, त्याच्या शिफारशीने ती मदत मिळते. पण उद्या इथं रुग्ण हक्क परिषदेचं एखादं युनिट चालू झालं, आपण जागरूकतेने आवाज उठवून काम करायला लागलो, पाठपुरावा करायला लागलो, तर मिळेल. पण जी माणसं आपल्याकडे येत नाहीत, ज्यांची ओळख नाही, जे कुठं वशिला लावू शकत नाहीत, अशा लोकांना कुणाच्याही मध्यस्थीशिवाय उपचार मिळाले पाहिजेत. याच्यासाठी एक दबाव गट चॅरिटी कमिशनरकडे आपल्याला करावा लागेल. चॅरिटी कमिशनरच्याच आपल्याला त्यासाठी कार्यालयामध्ये धडका माराव्या लागतील. हॉस्पिटलशी भांडण करून उपयोग नाही, असं मी म्हणेन. मी डॉक्टर नाही. माझं एक म्हणणं आहे, महाराजांचं आता 1000 रुपये तुम्ही बोला, डॉक्टर पकडू इथून मला आमचं काँग्रेसची शासन आल्यानंतर आवाज कमी करा. काँग्रेसची शासन आल्यानंतर शिफारस करतील, थोडं वर पकडा. शिफारस करतील बाबा, तर तुम्ही जरा आता येत आहात डॉक्टर साहेब, तुम्ही आतापासून करायचं सगळ्या गोष्टीला प्रश्न विचारावा, सल्ला नका देऊ. तुम्ही आमच्या बरोबर या आणि आमच्या सल्लागार कमिटीत अधिकृतरित्या या, असं मी तुम्हाला निमंत्रण देतो. कृपया कोणी जाऊ नका, कार्यक्रम संपलेला नाहीये. माझ्या नंतर आदरणीय बाबा बोलणार आहेत. तर काय होतं, ती सवय मला बरेच जण म्हणतात असे कपडे चांगले दिसत, सवय लागून गेली, बाकी काय. तुम्ही म्हणत असेल तर दुसरे शिवतो. शेवटचा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्रामध्ये पुण्यात आणि मुंबईत त्यांचं कार्यालय आहे. ZTCCचं झोनल ऑर्गन ट्रान्सफर कमिटी, राज्य अवयवदान समिती, ही अवयव उपलब्ध करून देण्याबाबत सक्रिय काम करते शासनाच्या वतीने. मी राष्ट्रीय लेवलला आजपर्यंत काम केलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये काम केले, महाराष्ट्रातल्या 350 तालुक्यांमध्ये मी केलोय. मला महाराष्ट्राबद्दल, आरोग्य व्यवस्थेबद्दल बोलता येईल, काम करून देता येईल. चेन्नईच्या बाबतीत मी अजूनपर्यंत काही केलेलं नाही, त्यामुळे मी पुण्यात मुंबईत जर करणार असाल तर ZTCC कडे नाव नोंदणी करून आपण हा प्रश्न मार्गी लावूया. धन्यवाद. यानंतर आदरणीय बाबा बोलले.